हरि वंदे गुरूणां चरणारविन्दे संदर्शित स्वात्मसुखावबोध जनस्य ये जांगुलिकायमाने संसारहालाहल मोह शांते पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवानंद महाराज की जय। सर्व संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री भगवान वाच चंद्रा ते अंगवणे भोगुनी चकोर शहाणे परी भावे तैसे चांदणे भलते याही तैसे अध्यात्मशास्त्री ये अंतरंगची अधिकारी ये परी लोको वाक चतुर्ये होईल सक्रिय। ज्ञानेश्वरी 18व्या अध्यायाचा एकूण गीतेचा आणि ज्ञानेश्वरीच्या भाष्याचा समारोप करत असताना महाराजांनी एकूण सार मांडलेला आहे पूर्ण गीतेचं आणि त्याच्यामध्ये काही विशेष ओव्या गीतेचं महात्म्य सांगणाऱ्या आणि त्याच्याबरोबर ज्ञानेश्वरीचं पण वैशिष्ट्य महाराजांनी जणू काही त्या शेवटच्या ओव्यांमध्ये संकलित करून ठेवले। त्यात दृष्टांत हे ज्ञानेश्वर महाराजांचं वैशिष्ट्य आहे। म्हणजे अगदी पहिल्या पानापासून ज्ञानेश्वरीच्या ते शेवटच्या पानापर्यंत इतके दृष्टांत पानापानांमध्ये भरलेले आहेत आणि इतक्या वाङ्मयी दृष्टीने उंचीचं असलेलं त्याचबरोबर असलेलं योगाचं सौंदर्य, ज्ञानाचं सौंदर्य, भक्तीचं सौंदर्य हे सगळं एकत्र ज्ञानेश्वरी। स्वामीजी जसं म्हणत असत की ज्ञानेश्वरी हा आस्वादनाचा विषय आहे। पु ल देशपांडेंच्या साहित्यावर PhD करत होते एक जण मागे, तर ते कसं करेल तर स्वामी असं म्हटले होते की हसत हसत करेल। त्याप्रमाणे ज्ञानेश्वरी वाचताना ज्ञान प्राप्त होईल हा तर अंतिम उद्देश आहेच, पण मुख्य प्राप्त होतो तो पहिल्यांदा आल्हाद, की आम्ही कशाही मनाच्या ठेवणीमध्ये असलो आणि आम्हाला तितकं अध्यात्म अजून जमत नाही असं वाटत असलं तरी पण आल्हाद प्राप्त होणं ह्याच्यासाठी मात्र ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही। आणि तेच महाराजांनी या शेवटच्या ओव्यांमध्ये त्या दृष्टांतामधून मांडलेलं आहे की चंद्रा ते अंगवणे भोगुनी चकोर शहाणे। चंद्राच्या त्या किरणांमधून येणारं अमृत भोगण्याचं सामर्थ्य हे केवळ चकोर पक्षामध्ये आहे आणि त्याच्याने तो स्वतःचं पोषण करत असतो आणि ते सामर्थ्य प्राप्त झाल्यामुळे खरं तर शहाणा एकटा तोच आहे। चंद्रा ते अंगवणे भोगुनी चकोर शहाणे परी भावे तसे चांदणे भरते याही। पण चांदणं त्याचं सुख अनुभवण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, जरी आम्ही चकोर नसलो तरी चांदण्याचा आनंद आम्हाला उपभोगता येऊ शकतो। त्याप्रमाणे अध्यात्मशास्त्री अध्यात्मशास्त्रामध्ये खरं तर जे अंतरंग अधिकारी आहेत, म्हणजे ज्यांनी महाराजांनी सांगितलेल्या वाटेवरून चालून तत्वाचा बोध अंतरंगात करून घेतलेला आहे, ते खरं तर अधिकारी आहेत ज्ञानेश्वरीचे। होऊन या अंतरंग अधिकारी भावे अवलोकावी अभ्यासावी ज्ञानेश्वरी, हे जे पुढे स्वामी स्वरूपानंदांनी म्हटलेलं आहे। तर अंतरंग अधिकारी याचा अर्थ जो मार्ग सांगितलेला त्याच्यावर चालून आता तत्वाचा बोध झालेला आहे आणि अंतरंग उलगडलेलं आहे महाराजांचं आणि त्या ग्रंथाचं, ते खरं तर अधिकारी आहेत। पण तसं जरी नसलं मग तोपर्यंत काय मूड घालवून घ्यायचं कारण नाही। ह्या वाक्चातुर्यामुळे महाराजांच्या प्रत्येक जण सुखी होऊ शकतो आणि हे आल्हादक पद्धतीने आल्हाददायक पद्धतीने हे अध्यात्मासारखा विषय मांडणं, त्याच्यामध्ये दृष्टांतांची रेलचेल म्हणता येईल अशा प्रकारे ज्ञानेश्वरीमध्ये आहे। ज्ञानेश्वरीमधला सौंदर्य योग असं म्हणत असताना दोन भाग आहेत, सौंदर्य आहे आणि योग आहे।
सौंदर्याने विस्मित होऊन जातो माणूस, की ज्या प्रकारचे दृष्टांत महाराज उंचीवरून देत आहेत त्या, आणि तशा प्रकारचा एखादा दृष्टांत आम्हाला आयुष्यभरात सुचला तरी कौतुक वाटेल स्वतःचं, इतके दृष्टांत महाराजांनी पानापानामध्ये दिलेले आहे. आणि त्याचे वर्णन तरी कसं करायचं? स्वामी माधवनाथ जसं म्हणत की ज्ञानोबा म्हणजे ज्ञानोबा, तसं ज्ञानेश्वर महाराजांच्या त्या दृष्टांतांचं सौंदर्य कशा प्रकारचं आहे हे वर्णन करायला पण ज्ञानेश्वर महाराजांच्याच शब्दांचा आधार घ्यावा लागतो. वाचे बरवे कवित्व, कवित्वी रसिकत्व, रसिकत्वी परतत्व, स्पर्शू जायचं, हे सगळं एका ठिकाणी असलेलं ज्ञानेश्वर. तसे साचा आणि मवाळ, मिथले आणि रसाळ, शब्द जसे कल्लोळ अमृताचे. साच म्हणजे खरे आणि मवाळ, खरं बोलणारे माणसं जनरली मवाळ नसतात. ते खरं दुसऱ्याला टोचल्याशिवाय ते खरं आहे हे पटत नाही बोलणाऱ्याला. पण साच आणि मवाळ, मिथले आणि रसाळ. मिथले म्हणजे थोडेसच, पण रसाळ. स्वामी स्वरूपानंद ज्या वेळेला बामपरांजपेंच्या घरी राहिला होते रत्नागिरीला काही दिवस मुक्कामाला, त्यावेळेला त्यांच्या पत्नीने नंतर सांगितलेली आठवण आहे स्वामीजींना, स्वामी माधवानंदांना, की दिवसभर स्वामी ते कसे होते, काय करत असत, काही करत नसत म्हणाले, नुसते असत. काही त्यांना त्यांच्यासाठी उपचार करावा लागत नसे, नुसते ते असत. 2-2, 3-3 दिवसात एखादाच शब्द थोडंसंच काहीतरी बोलले तर बोलायचे, अशा प्रकारची अवस्था. पण ते मिथले असले तरी ते रसाळ. साच आणि मवाळ, मिथले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ह्या दोन विरोधाभासी वाटणाऱ्या गोष्टी एका शब्दांमध्ये शेजारी आणून ज्ञानेश्वर महाराजांनी बसवल्या तरी त्या योग्य वाटतात. अशा प्रकारचे हे शब्द आणि त्याच्यातून उलगडत जाणारा ज्ञानेश्वरीचा प्रवास, आणि त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांना नक्की म्हणायचं काय आहे हे सगळं एकूण हा विस्तार एवढा व्यापक आहे की तो एका प्रवचनामध्ये किंवा एका तासाच्या सत्रामध्ये मांडणं ह्यालाच खरं तर थोडंसं धाडसाचं होतं हे मला जाणवतंय. पण मागे भगवंतांचं मा मनुस्मर युद्धेच हे जे लिहिलेलं आहे त्याच्यावर त्यांच्या जोरावर बॅटिंग करायचं मी आज ठरवलेलं आहे. तसं कशा प्रकारच्या या ओव्या आहेत तर महाराजांनी शेवटी असं म्हटलंय की नाना गुंफिली का मोकळी, उणी न होती परिमळी, वसंता कमीची वाटोळी मोगरी रेसी. मोगरीची फुलं, वसंत ऋतू आला आणि पूर्ण फुललेली सुवासिक अशी ती फुलं, तिचा हार गुंफला, तो छान दिसतोय, सुवास पण आहे. पण समजा नाही गुंफला, नुसतीच ती ओंजळीने मोकळी घेतली तरी परिमळामध्ये म्हणजे त्याच्या सुगंधामध्ये जसा फरक होत नाही, त्याप्रमाणे ज्ञानेश्वरीच्या या ओव्या त्या विषयाला धरून घेतल्या, श्लोकाचा आधार म्हणून समजून घेतल्या, असं सिक्वेन्सने गेलं, तसं गेलं किंवा कुठलंही पान उघडलं आणि वाचलं तरी त्याच्या परिमळामध्ये काही फरक पडत नाही. आस्वादन तितकंच घेता येतं. हळूहळू ती भाषा आम्हाला अंगवली पडत जाते. अशा प्रकारचे हे सगळे शब्द कसे आहेत तर एक तर मुख्य विषय सांगायचा काय आहे ज्ञानेश्वर महाराजांना, कित्येक विद्वान लोक ह्या अध्यात्म ग्रंथांचा खरा उपयोग किंवा खरा उद्देश हा अध्यात्म नसून मॅनेजमेंट आहे अशा प्रकारचं प्रतिपादन करतात की त्यांना मॅनेजमेंट शिकवायचं होतं. म्हणजे समर्थांच्या बाबतीत तर खूपच लोक हे मांडतात, पण ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत पण मी काही वेळा हे ऐकलेलं आहे. तर तसं नसून ते मॅनेजमेंट आणि हा सगळा भाग आहे त्याच्यातला की कशा प्रकारे स्वतःला थोडंसं अलाइन करून घेण्याची आवश्यकता असते. पर्सनॅलिटी कुठलंही ध्येय मोठ्या प्रकारचं गाठायचं असेल माणसाला फोकस्ड असायला पाहिजे. आणि अध्यात्मामध्ये तर का ईश्वरप्राप्ती असं करून घ्यावी असं वाटत असेल तर एकूण आमची शक्ती, एकूण आमची बुद्धी, त्यामध्ये आमच्या असणाऱ्या इतर प्रायोरिटीज, संसार आणि त्यामध्ये असणारा मर्यादित वेळ, त्याच्यामधून आम्हाला अध्यात्म साधायचं असं ज्यांना वाटतं त्यांनी तर खूपच फोकस असायची आवश्यकता आहे. म्हणून ते सगळं महाराजांनी किंवा एकूण अध्यात्म ग्रंथांमध्ये थोडंसं अलर्ट केलेलं आहे साधकांना की मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीचं सादर व्हावे, या प्रकारे थोडं घाई करा असं सांगितलेलं आहे. कशा प्रकारे हे आहे तर म्हणजे एकतर ज्ञानेश्वरीचं भावसौंदर्य आणि त्याच्यामध्ये असलेलं योगज्ञानाचं सौंदर्य. तर महाराजांनी जे म्हटलेलं आहे की जैसे अंगाचे सुंदरपणे लेणी या अंगाची होय लेणे. एखादी सुंदर व्यक्ती आहे आणि त्याने सुंदर व्यक्तीने सुंदर दागिने अंगावर घातलेले आहेत. आता
कळत नाहीये की त्या दागिन्यांमुळे तिला शोभा आलेली आहे की त्या दागिन्यांना त्या व्यक्तीने परिधान केल्यामुळे शोभा आलेली आहे. त्याप्रमाणे तेथ अलंकाराले कवण कवणे हे निर्वचन. हे नक्की कोणाला अलंकृत झालं हे कळत नाही. त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांचं हे वाक्सौंदर्य त्यांनी योगशास्त्र आणि अध्यात्मशास्त्र अलंकारलं गेलं की त्या योगशास्त्रामुळे एकूण त्या वाक्सौंदर्याला एक उंची प्राप्त होऊन गेली, सांगता येत नाही. ज्याप्रमाणे काही गीत रामायणासारखी की नक्की शब्द उत्तम की चाल उत्तम हे सांगता येत नाही, इतकं अद्वैत घडून गेलेलं असतं त्याच्यामध्ये. त्याप्रमाणे हा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आहे. न्यायमूर्ती नांदड्यांनी त्याच्यावर असं म्हटलेलं आहे की ज्ञानेश्वरी म्हणजे जणू काही साखरेच्या पाकात घोळवलेलं अध्यात्म आहे, गोड करून ठेवलेलं आहे सगळं. म्हणजे काही कठीण आहे असं वाटत नाही की ते जमेल आपल्याला. अशा प्रकारे एक आश्वासकता, त्या एक आश्वासकतेचा सूर ज्ञानेश्वरीमध्ये सुरुवातीपासून आहे. आणि हे वैशिष्ट्य अगदी पहिल्या ओवीपासून महाराजांच्या सुरू होतं. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूप. पहिल्या ओवीमध्ये नक्की साधायचं काय आहे आणि मार्ग काय आहे त्याचा, की स्वतःमध्ये असलेल्या आत्मतत्वाचा वेध घेणं, ह्याच्याने ते तत्वस्वरूप प्राप्त होतं. हा मुख्य मार्ग त्या गणेशाचं स्तवन करत असतानाच मांडून टाकलेला आहे पहिल्याच एका ओळीमध्ये, की तो आद्य म्हणजे सगळ्यात पहिला असा म्हणून ओंकाराचं किंवा गणेशाचं स्तवन चाललेलं आहे. पण तो गणेश तरी कोण आहे? आत्मरूप गणेश, माझंच मूळ स्वरूप, त्याच्यातून हे ज्ञान प्रकट होत आहे, तोच गणेश. अशा प्रकारे त्याला वंदन करून हा ज्ञानेश्वरीचा प्रवास सुरू होतो. आणि मुख्य अपेक्षा ज्ञानेश्वर महाराज पुढे व्यक्त करतात, पुढेही ती मध्ये मध्ये ज्ञानेश्वरीमध्ये आलेली आहे, ती म्हणजे श्रोत्यांच्या अवधानाची. की तरी एक उदाहरण दिलेलं आहे की चंद्रकांत मणी, की जो चंद्रकांत मणी हा असं म्हटलं जातं की चंद्राच्या प्रकाशामध्ये तो असला की तो पाझरतो. चंद्रकांत तू द्रवता किरण आहे परी ते हातवटी चंद्रीच की आहे. चंद्रकांत मणी असाच ठेवला तर त्याच्यावर काय पाझर फुटत नाही. पण चंद्राच्या सामर्थ्यामुळे, चंद्राच्या प्रकाशामुळे त्याला पाझर फुटतो. तैसा वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते न बिना. श्रोते जर का अटेंटिव्ह नसतील, इंटरेस्टेड नसतील, तर त्या वक्त्याला काही त्याच्यामध्ये अर्थ नाही. त्याप्रमाणे हा ग्रंथ अभ्यासावा कसा किंवा हे वाचावं कसं, जैसे शारदी ये चिये चंद्रकळे माझी अमृतकर्ण कोवळे ते विचिती मने मवाळे चकोरत लगे. शारदाच्या चांदण्यामध्ये त्या चांदणं जे येत आहे त्यातले अमृतकण आता चकोर पक्षी खाणार आहेत, पण ते वेचणार आहेत. ते वचणारे सुद्धा कोण आहेत तर चकोर पक्ष्यांची छोटी छोटी पिल्लं आहेत, मृदू, अगदी मृदू करून ठेवलेलं, की मोठे चकोर आता ते खातायत असंही नसून ते वेचिती मने मवाळे, ज्याप्रमाणे हळुवारपणे ती चकोराची पिल्लं ते ग्रहण करतील, तियावरी श्रोता अनुभवावी ही कथा अति हळुवारपणे चित्त आणून शांतपणे अनुभवावं. कशा प्रकारे? का आपुला ठावो न सांडिता आलिंगीचे चंद्रू प्रकटिता. हा अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे. कुमुदिनी म्हणजे चंद्रविकासी जे कमळ आहे ते तिथे ज्या स्थानी असून, जिथे आहे तिथेच असून चंद्राचा उदय झाला की त्याच्यानंतर चंद्राला आहे तिथूनच आलिंगन देते. त्याप्रमाणे तिच्यामध्ये ते हळुवारपण जे आहे तशा प्रकारे मनामध्ये ठेवून हे अनुभवावं. परी ते मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा पाहावे. कान कशाचे करायला हवेत तर मनाचे, आणि बोल पाहायचे कशाने आहे तर बुद्धीच्या डोळा पहा. कारण जे तत्व आहे ते तत्व बुद्धिग्राह्य मतींद्रियम असं आहे. केवळ आमच्यामध्ये भावना खूप आहे, त्या मार्गाबद्दल आस्था खूप आहे, गुरूंबद्दल प्रेम खूप आहे म्हणून ते प्राप्त होईल असं सांगता नाही येत. बोल बुद्धीच्या डोळा ऐकावे, बुद्धिग्राह्य मतींद्रियम, म्हणून बुद्धीने जे सांगतो आहे त्याच्यामधलं तत्व ग्रहण करण्याची क्षमता ज्या बुद्धीमध्ये आहे तिला प्रज्ञा असं म्हटलेलं आहे. पुढे शब्दतत्व सारज्ञ पै देखणी ते प्रज्ञा, जे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ अपाडू देखील, की ज्याच्यामध्ये शब्द आणि ते शब्द जे व्यक्त करत आहेत ते तत्व, त्याच्यामधलं सार वेचून घेण्याची जिच्यामध्ये क्षमता आहे अशी बुद्धी. आणि त्या एकाग्र बुद्धीने त्या ऐकल्यानंतर आम्ही त्याच्यातलं काय नक्की ग्रहण करू शकतो हे त्या बुद्धीला कळतं. अशा प्रकारची आणि ही श्रवणाची आवश्यकता, श्रवण भक्तीची आवश्यकता जी आहे त्याच्यामध्ये ऐकणाऱ्याने केवळ भाविक असणं हे एक भाग आहे, पण त्याच्यानंतर
त्याने बुद्धीचा वापर करणं हा दुसरा भाग. आणि ते नसेल तर फरक कसा पडतो. रामकृष्ण आणि स्वामी विवेकानंदांचा जो प्रसंग आहे की ज्या वेळेला नरेंद्रनाथ आणि हे सगळी मुलं रामकृष्णांकडे जात असत आणि रामकृष्ण कित्येक वेळेला मुलांची हास्यविनोद करत असत, गप्पा चालत असत, वेगवेगळ्या गोष्टी सांगत असत, उपदेश होत असे. त्याबरोबर रामकृष्ण भावावस्थेत पण जात असत मध्ये मध्ये. आणि ते भावावस्थेत गेलेले असताना अशाच एका वेळेला जीवांवर दया अशा प्रकारे ते भावावस्थेमध्येच ते बोलले. आणि नंतर ते म्हटले दया दया तरी कोण करेल, जीवांची सेवा शिवभावे जीवसेवा असं ते म्हणून गेले त्या भावामध्ये. आणि त्याच्यानंतर नरेंद्रनाथ म्हणाले, तो संवाद तो प्रसंग आटपल्यानंतर गुरुबंधूंशी बोलताना म्हणाले, आज केवढा तरी मोठा लाईट मिळाला, प्रकाश मिळाला. काय प्रकाश मिळाला. पुढचं सगळं कार्य विवेकानंदांचं शिवभावे जीवसेवा या शब्दांवर झालेलं आहे. त्यावेळेला तशा प्रकारची कुशाग्र बुद्धी आणि एकदम त्यांना काय म्हणायचं आहे आणि त्याच्यातून कार्य कसं उभं राहता येईल अशी विशेष शक्ती बुद्धीच्या साह्यानेच ती आकळली गेली की अशा प्रकारे होऊ शकते. म्हणून बोल बुद्धीच्या डोळा पहावे, हे साठोवाटी घ्यावे चित्ताची. ह्याच्यामध्ये त्या मोबदल्यात काय द्यावं तर चित्त द्यावं आणि ते उपदेश घ्यावा. परी अवधानाचे हाते नियावे हृदयाचे आतवते आणि लक्षपूर्वक हृदयाच्या आतमध्ये खोलवर ते रुजवावं. त्यावेळेला ते श्रवण पूर्ण होत. म्हणून आम्ही किती ऐकलं आणि कोणाकोणाचं ऐकलं हा एक भाग आहे, पण त्याच्यामधलं आम्ही काय करू शकलो हा दुसरा भाग आहे. आणि ते आम्ही काय करू शकलो इथे जर का आमची टिकमार्क होत असेल तर ते ऐकलेलं श्रवण ऐकलेल्या गोष्टी त्या खरंच उपयोगी पडल्या असं म्हणता येईल. म्हणून गोंदवलेकर महाराजांनी असं म्हटलेलं आहे की कठीणातलं कठीण प्रमेय समजून घ्यावं पण सोप्यातलं सोपं नाम घ्यावं. कारण कितीही ते आम्ही ऐकलं तरी त्या तत्वज्ञानात्मक विचार हा आमच्या मनामध्ये थोडा काळ राहतो. आम्हाला काहीतरी ग्रेट विचार मनामध्ये आले तर बरं वाटतं, पण उपासनेच्या मार्गावर आमचं पाऊल अनुभूतीच्या प्रांतामध्ये पडण्यासाठी म्हणून ते श्रवण हे आमच्या साधनेमध्ये आम्ही लावून बघणं आणि साधना करताना त्याचा उपयोग होणं. तो बोल काही वेळेला आमच्या वेळेला अडलेलं असतं, त्यावेळेला त्यातून मार्गदर्शन मिळवून आम्ही पुढे जाणं हा त्या श्रवणाचा उद्देश आहे असं महाराजांना म्हणायचं. आणि एकूणच हा ज्ञानेश्वरी किंवा गीतेवर भाष्य करणं हे एकूण माझ्या कपॅसिटीच्या बाहेर आहे. अशा प्रकारे महाराज सुरुवातीलाच या गीतार्थाची थोरी स्वय शंभू विवरी ते तर भवानी प्रश्न करी चमत करोनी ते तर हरुपणे नेडीचे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखीचे गीता दत्तो. ज्ञानेश्वर महाराजांनी काही स्पेशल शब्द जे कॉइन केलेले आहेत आपल्या भाषेमध्ये की त्यांनी नवीन आणलेले शब्द, त्याच्यामध्ये हा शब्द येतो नित्य नूतन. की शंकरांना पार्वती विचारते आहे की तुम्ही गीतेचा अर्थ सांगता आहात आणि ज्या वेळेला तो अर्थ सांगतात त्या वेळेला नवीन नवीन भाव प्रकट होत आहेत. पूर्वी ऐकलेलं ते पुन्हा ऐकत असताना पण तेच ऐकतोय अशा प्रकारे वाटत नाही. नवीन अर्थांचे उन्मेष भावांचे उन्मेष याच्यामधून प्रकट होत आहेत. तर ते कसं काय त्याच्यावर भगवान म्हणतात की नेणीचे जे देवीचे असते का स्वरूप तुझे, म्हणजे पार्वती प्रकृती स्वरूपाने आहे ती जशी नित्य नूतन वाटते. म्हणजे मागच्या वर्षीचा पावसाळा आणि या वर्षीचा पावसाळा हा अगदी आम्हाला चिखल जरी नेहमीचा वाटला तरी पालवी फुटलेली ही नेहमीची वाटत नाही. महाराजांच्या शब्दात सांगायचं तर रोज होणारा सूर्योदय हा शिळा वाटत नाही, कालचाच सूर्य आज उगवला असं वाटत नाही. त्याप्रमाणे ही प्रकृती ही नित्य आहे पण ती बदलणारी आहे आणि ती बदल होत असताना पण तो बदल पण कॉन्स्टंट आहे. की तो बदल होणं हेच प्रकृतीचं नित्य स्वरूप आहे. असं असलं तरी सुद्धा ते नित्य आणि नूतन ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला की नित्यतत्व आहे आणि त्या नित्यतत्वाचे नूतन आविष्कार पुन्हा पुन्हा ज्या पातळीवरून आम्ही बघतो आहोत त्याच्यावरून आमच्या मनामध्ये उमटत आहेत म्हणून ते नित्य नूतन देखीचे गीता तत्व. आणि ते नित्य नूतन गीता तत्व कसं आहे तर त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी एकूण ह्या गीतेचा जो प्रसंग उद्भवलेला आहे की तो अर्जुन आता मोहाने ग्रासलेला आहे आणि आता मी युद्ध करणार नाही म्हणतोय आणि हातातलं धनुष्य टाकून बसलाय, कृष्णाकडे उपदेश मागतोय. तर या सगळ्याचं कारण काय आहे तर ते गीतेने सांगितलेलं नाहीये कारण त्यांना ते अध्यारूत आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांनी सुरुवातीलाच का आहे हे सगळं झालेलं तरी पुत्रस्नेहे मोहितो धृतराष्ट्र असे पुसतो. एका शब्दामध्ये त्या सगळ्या मागच्या महाभारत प्रसंगाचं सार पुत्रस्नेहे मोहितो.
तो धृतराष्ट्र हा आंधळा आहे. आंधळा कशाने? एकतर तो जन्मांध आहे, दुसरा म्हणजे तो सत्तेने आंधळा आहे, पुत्रप्रेमामुळे पण आंधळा आहे. आणि अशा प्रकारे असलेला तो धृतराष्ट्र पुत्रस्नेह मोहितो. स्वामी माधवनाथ जसं म्हणत की सगळी ज्ञानेश्वरी ऐकून झाली तरी मामका पांडवाच्या पुढे माणूस जात नाही, की त्याला ते बाकीचं काही पडलेलंच नाहीये. तो गीता सांगतोय. संजयाचं वर्णन जर का ज्ञानेश्वरीमध्ये वाचलं तर सगळ्यात भाग्यवान अर्जुनाच्या बरोबरीचा दुसरा कोण आहे तर गीता भगवानांच्या तोंडून ऐकायला कोणाला मिळाली? एकतर अर्जुनाला आणि दुसरी म्हणजे संजयाला. अर्जुन त्याच्या त्या मोहाच्या प्रसंगामुळे सावरायला त्याला वेळ गेला, पण हे काहीतरी दिव्य ज्ञान चाललं हे संजयाला अगदी सुरुवातीपासून कळतं काय चाललं. आणि त्यामुळे त्याच्या अंतःकरणात ज्या सुखाच्या उर्मी उठत होत्या आणि ते कथन करण्याचं भाग्य आपल्याला लाभत आहे हे त्याला कळत होतं, पण त्या धृतराष्ट्राला त्याचं काही पडलेलं नव्हतं. तो तसाच ढिम्म शेवटपर्यंत बसलेला होता. म्हणजे 6व्या अध्यायाच्या ह्याच्यामध्ये पण आता हे केवढी मोठी भाग्याची गोष्ट आहे की हा सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुनाला की नारायणे, की त्याची अवसरे पाहुणे पाकलो आम्ही. ब्रह्मरसाचं पारणं नारायणाने अर्जुनासाठी केलं आणि त्याच्यासाठी नेमके आम्ही पाहुणे म्हणून सुचलो आणि आम्हाला पण ते अन्न ग्रहण करायला मिळालं. जसे तान्हेलिया तोय सेवीचे. एखाद्याला खूप तहान लागली आहे म्हणून काय घ्यावं तर पाणी घेतलं तर पिऊन बघितल्यावर असं लक्षात आलं की अमृतच आहे. त्याप्रमाणे तैसे तुम्हा आम्हा झाले हे आडमोठी तत्व भावले. असा तो संजय मोठ्या भावाच्या आवेगाने बोलतोय. त्याच्यावर धृतराष्ट्र म्हणतो की हे मी तुला विचारलेलंच नाही, माझ्या पुत्रांचं काय झालं एवढं सांग. त्याला महाराजांनी पुढे मी स्वामी त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांचा उपहास याच्यावरच कित्येक वेळा बोलत असत. तर त्यातला एक भाग आहे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं की ज्याप्रमाणे एखादा रेडा हा चिखलात नदीच्या जाऊन बसला त्याला तेच आवडतं आणि त्याच्यानंतर अख्खं पाण्याचा येऊन पूर गेला तरी तो ढिम्म हलत नाही, त्याला काहीच फरक पडत नाही. तसा हा धृतराष्ट्र तो मामका पांडवाच्या चिखलात जाऊन बसलेला आहे. वर गीतेचा पूर येऊन गेला तरी तो तसंच कोरडाच आतून. अशा प्रकारे गीतेचं हे वैशिष्ट्य सांगत असताना जसं हा मुख्य विषयभाग होता की ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेले शब्द काही वेळेला त्यातले एक म्हणजे नित्य नूतन. तसं म्हणजे पुढे जाऊन त्यांनी ज्या वेळेला हा कर्मकांड आणि यज्ञ हा सगळा भाग तत्वविवरण सुरू झालं त्यावेळेला यज्ञ संस्था आणि त्याच्यामधून पुण्य मिळवणं, स्वर्गप्राप्ती करून घेणं अशा प्रकारचा जो ट्रेंड तोपर्यंत चालत आलेला होता आणि त्यालाच मोठं महत्त्व प्राप्त होतं. ते सगळं बाजूला ठेवून ईश्वर प्राप्तीसाठी म्हणून उपासना कर्म करणं हे निष्काम कर्मयोगाची तत्व सांगत असताना ज्ञानेश्वर महाराजांचा एक पुन्हा शब्द येतो की नित्य यज्ञ. सधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जाणपा म्हणून वर्तता तेथ बापा संचारू नाही. की नित्य यज्ञ याचा अर्थ कधीतरी आम्ही एक सगळ्या सामग्री जमवून आता यज्ञ करतोय असं नसून नित्य आम्ही जे श्वास चाललेले आहेत त्या श्वासावर जो आम्ही मंत्र चालवतोय सोहम तो मंत्र आणि त्याच्या सहाय्याने इच्छा काय आहे तत्वाचा वेध घेण्याची हा नित्य यज्ञ चाललेला आहे. आणि दुसरं म्हणजे स्वधर्म म्हणजे जे जे काही नियत कर्तव्य कर्म प्राप्त कर्तव्य आहे आम्हाला ते आम्ही करतो आहोत, ते पण आम्ही ईश्वराची पूजा म्हणून करतो आहोत आणि त्याच्यामधून जे प्राप्त होईल ते ईश्वराचा प्रसाद म्हणून आम्ही ॲक्सेप्ट करू आणि ईश्वर प्राप्ती हे ध्येय आमच्या मनावर प्रगल्भ होण्यासाठी म्हणून आम्ही प्रयत्न करू. अशा प्रकारच्या भावनेने वावरणं हा नित्य यज्ञ. स्वधर्म सगळं धर्म माझी धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म जे समर्थांनी म्हटलेलं आहे. तर स्वधर्म हाच नित्य यज्ञ आहे आणि त्याच्यासाठी तरी दुसरंच काहीतरी करत बसण्याची आवश्यकता नाही. तुम्ही व्रते नियम न करावे, शरीराते न पिडावे, दुरिकेही न वचावे तीर्थासिका, देवतांतरा न भजावे, हे सर्वथा काही न करावे, तुम्ही स्वधर्म यज्ञ यजावे अनायास. की सर्व प्रकारच्या कर्मकांडांना ज्ञानेश्वर महाराजांनी फाटा दिलेला आहे. ती जी एक कविता आहे की या बड्या बंडवाल्यांमध्ये ज्ञानेश्वर माने पहिला. या बंड एकूण करण्याची जी बंडखोर प्रवृत्ती आहे त्याच्यामध्ये बंड याचा अर्थ उगीच काहीतरी काट्या घेऊन धावले असं नसून तोपर्यंत चालत आलेला जो सगळा कर्मठपणामध्ये जो समाज गतानुगतिक पद्धतीने वागतो त्याला एक नवीन दिशा दाखवणं आणि ती नवीन दिशा विघातक मार्गाने न दाखवता विधायक मार्गाने त्यांच्या एकूण असलेल्या भाविक समाजाला थोडं वळण देऊन योग्य मार्गाकडे पोहोचवणं अशा प्रकारची एक विशेष क्रांती जी ज्ञानेश्वर महाराजांनी आणलेली आहे.
त्यामुळे असं म्हटलं जातं की जे संत आहेत सगळे महाराष्ट्रामध्ये स्पेशली निर्माण झालेले, तर ते खऱ्या अर्थाने समाजसुधारक आहेत. कारण समाजसुधारक लोक हे सगळं आजपर्यंत तुम्ही केलेलं चुकीचं कसं आहे हे सांगायला जातात आणि त्यांची ती कार्य फेल होतात. कारण लोकांना आपण चुकीचं आहोत हे सारखं ऐकायला आवडत एखाद्या वेळी ठीक, पण तुमच्या ज्या मुळात असलेला कल आहे तो कल थोडासा बरोबर आहे पण थोडं असं करून बघा. अशा प्रकारे जो ईश्वराकडे जाणारा सगळा भाग आहे तो भीतीपोटी आणि त्याच्याकडून काहीतरी मिळवण्यापोटी आहे, त्या भावनेला थोडंसं वळण देऊन ईश्वरप्राप्तीच्या मार्गाकडे नेणं, ह्याच्यासाठी म्हणून जे करावं लागतं हे संतांनी केलेलं आहे. म्हणून हा अध्यात्म मार्ग आपल्यापर्यंत अधिकाधिक जशा पिढ्या जात गेल्या तसतसं अधिकाधिक रिफाईन होऊन आमच्यापर्यंत येईल. तुम्ही वर्धे नियम न करावे हे त्या काळात लोक करत होते म्हणून सांगण्याची ती महाराजांना वेळ आली, पण आज जर का महाराज असते तर थोडेसे करावे असं सांगितलं. थोडंसं काही नियम बाळगा, त्या निमित्ताने का होईना देवाच्या पायाशी तुम्ही जाल. नाहीतर हे सगळं सतत व्यवहार याच्यामध्ये अंतःकरण इतकं रजोगुणी होऊन जातं की त्या जडत्वाला ईश्वराच्या सान्निध्यात राहण्याची सवयच नसल्यामुळे ते शांतच राहू शकते. आणि मग ते काही शांत क्षण शोधण्यासाठी माणसं विकेंडला कुठेतरी जातात आणि तिथेही आपल्याला भरपूर गर्दी बघून परत येतात. तसं न करता शांतपणा जो आहे तो स्वतःच्या ठिकाणी आहे हे समजून घेण्यासाठी म्हणून स्वतःपाशी राहणे, स्वरूपी राहणे हा स्वभाव. आणि हा एकूण टोन महाराजांनी अतिशय सौम्यपणाने आणलेला आहे. अनेक शब्द महाराजांचे की त्याच्यामध्ये त्यांनी पुढे पण एक शब्द वापरलाय की ही ज्ञानी व्यक्ती कशी असते, तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की अनाक्रोश क्षमा, की कुठल्याही प्रकारचा आक्रोश नसलेली क्षमा. त्याला पण त्यांनी सुंदर दृष्टांत वापरलाय की जैसे पडियन ते लेणे, म्हणजे खूप आवडता दागिना एखाद्या स्त्रीचा, की ती आवडता दागिना घेऊन आहे आणि तो अंगावर तिने परिधान केला, त्याच्यानंतर तिला जे बरं वाटतं त्याप्रमाणे ही ज्ञानी व्यक्ती त्यांच्यासमोर जे जे काही भोग येतील, स्तुती निंदा जे काही होईल ते एखाद्या आवडत्या दागिन्याप्रमाणे धारण करते. रमण महर्षींचा तो प्रसंग मला नेहमी आठवतो की रात्री त्यांच्या आश्रमामध्ये चोर घुसले आणि चोरांनी येऊन काहीतरी या साधूंच्या आश्रमात मिळेल आता काहीतरी म्हणून सगळं धांडवळलं, पण काही मिळालं नाही. थोडंसं खायला वगैरे होतं धान्याची गोष्टी, काही त्यांनी नासधूस केली आणि काही मिळालं नाही म्हणून रागावून शेवटी सगळ्यांना फटके दिले भक्तांना आणि रमण महर्षींना पण फटके दिले काठीने आणि त्याच्यानंतर ते निघून गेले. तर मग हे भक्त लोक बाकीचे आता ह्यांच्यावर पोलीस केस करावी वगैरे या एकूण याच्यामध्ये होती. मग महाराजांना तुम्हाला लागलं का? हो, मलाही त्यांनी 2-4 फटक्यांचा प्रसाद दिला असं ते म्हणाले. मग आता असं कसं काय? तर ते म्हणाले तुम्ही ज्याप्रमाणे फुलांनी माझी पूजा करता त्याप्रमाणे त्यांनी माझी फटक्यांनी पूजा केली. असं म्हणणं स्वतःला फटके पडल्यावर ही सोपी गोष्ट नाही. त्याप्रमाणे ही ज्ञानी व्यक्ती म्हणून एकूण हा तत्वज्ञानाचा आणि वाङ्मयीन सौंदर्याचा भाग आहे, परंतु ते खरं असं होऊ शकतं संतांकडे बघून. कलावती आईंच्या आश्रमात ज्यावेळेस त्या आश्रम बांधायला घेतला त्यांनी बेळगावला तिथे, तर त्यावेळेला एक स्त्री अशा प्रकारचं अध्यात्म कार्य करते हे त्यावेळेच्या एकूण समाजाला मानवणारं नव्हतं. म्हणून अनेक प्रकारचे त्रास दिले गेले. दगड टाकत असत लोक, म्हणजे फेकत असत जिथे त्या राहत असत तिथे. ते दगड त्यांनी सगळे गोळा करून ठेवले आणि त्याच्यातूनच पुढे काही भिंत वगैरे उभारायची होती, तेच दगड एकत्र करून त्यांनी केली. माझ्या एकूण बांधकामाची सोय कृष्णाने करून दिली असं म्हटलं. अशा प्रकारचे त्या धारणात जगणाऱ्या व्यक्ती आहेत म्हणून या अध्यात्माला शास्त्राला अर्थ आहे. त्यांच्याकडे बघून आम्हाला कळतं की हो असं असू शकतं. तशा प्रकारे अनाक्रोश क्षमा, की समोरच्याला क्षमा करतोय हा भाव पण म्हणत नाही. जनरली लोक क्षमा करणं ही त्यांची आपल्या शब्दामध्ये मजबुरी असते, ताकदच नाही केली क्षमा केली आता जाऊ दे काय बोललं पॉईंट नाही. तशा प्रकारची क्षमा नाही, सामर्थ्य असताना केलेली क्षमा आणि ती करतोय म्हणून जे मनामध्ये इच्छा नाहीये पण आता सोडून द्यावं लागतंय असा जो भाव चेहऱ्यावर उमटतो किंवा चेहऱ्यात नाही उमटला तरी आतमध्ये तो ठुसठुसत असतो, तोही. पूर्वी स्वामींनी तो एक विनोद सांगितला होता की एक परदेशामधून एक व्यक्ती इथे आली आणि मग ते भारतीय एकूण पेहराव वगैरे समजून घेत होते. तर बायकांच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र बघितलं त्यांनी. तर हे काय आहे म्हटले, तर त्या म्हणल्या की लग्न झालेले जे लोक असतात, मुले म्हणजे स्त्रिया असतात, त्या लग्न झालं याची खूण म्हणून
मंगळसूत्र असतं स्त्रियांच्या गळ्यामध्ये. बरं, मग लग्न झालेल्या पुरुषांच्या गळ्यात काय असतं? नाही, ते त्यांच्या चेहऱ्यावरच दिसतं. तसा प्रकारे तो आक्रोश आतमध्ये जो आहे तो त्यांच्या चेहऱ्यावर नसतो, अनाक्रोश क्षमा. असं सौंदर्यपूर्ण रीतीने ही ज्ञानेश्वरी समजून घेत असताना कित्येक ठिकाणी मुख्य गीतेची जी तीव्रता आहे ती ज्ञानेश्वर महाराजांनी कमी पण केलेली आहे. म्हणजे भगवंतांचं एकूण व्यक्तिमत्व आणि त्यातला जोर आणि अर्जुनाला जे झापणं आहे आपल्या भाषेमध्ये ते ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशय सौम्य करून केलेलं आहे. अर्जुन ज्यावेळेला विचारतो की हे सगळं जे काही विकार मनामध्ये येतात आणि तो खरं तर ती चांगली व्यक्ती आहे पण ती त्याची इच्छा नसताना सुद्धा कित्येक वेळेला हीन पातळीवर वागते, हे असं जणू काही त्याला बलात्काराने कोण बरं तिथे नेतं. त्याच्यावर भगवंत असं म्हणतात की ते दुसरं तिसरं कोणी नेत नसून तुझ्याच अंतःकरणातले काम आणि क्रोध नेतं. काम येश क्रोध येश रजोगुण समुद्भव महाशनो महापापमा विद्येन मिह वैरिणम असं म्हटल्यानंतर दुसरं कोणी नसून ते काम येश क्रोध येश तूच त्याला रिस्पॉन्सिबल आहेस. आजपर्यंत हे तुला वैरी वाटत नव्हते पण खरे तर हे तुझ्या वैरी आहेत असं त्याला सांगत असताना एकूण त्या श्लोकाची तीव्रता महाराजांनी कमी केलेली आहे. त्याच्यावर भाष्याच्या वेळेला ज्ञानेश्वर महाराज करतात त्यावेळेला त्या कृष्णाचं वर्णन करतात. काय आहे ते? तव हृदय कमळ आराम. त्या शब्दांनी त्या श्लोकाचं एकूण तीव्रताच कमी झाली. तव हृदय कमळ आरामू जो योगियांचा निष्काम कामू तो म्हणत असे पुरुषोत्तम सांगे नाही. या एकूण सौंदर्यपूर्ण ते सांगत असण्यामध्ये मूळ श्लोकाचा बाज पण सोडलेला नाहीये पुढे की हे दोन कामक्रोध कसे आहेत तर हे कृतांत म्हणजे काळासारखे आहेत आणि यांच्या ठिकाणी कृपा नावाची गोष्ट नाहीये. त्यांनी जर का एकदा ठरवलं आणि हे पुढे खूप सौंदर्यपूर्ण वर्णन आहे त्याचं की हे विषयतरीचे वाघ भजन मार्गीचे मांग असं सांगत असताना पुढे असं म्हटलं की हे कशा प्रकारे आहेत तर हे ज्ञानाच्या शेजारीच राहतात. म्हणजे वैचारिक ज्ञानाच्या शेजारी त्यांची वस्ती आहे त्यामुळे यांना हरवणं कठीण आहे. आणि यांचं एक वैशिष्ट्य आहे की जो स्वतःला ज्ञानी म्हणतो त्याला हे पैज घेऊन हरवतात. काम ज्ञानियन तरी होती ती पैज घेऊन. आणि एकूण ज्ञानमार्गाकडे किंवा भगवत प्राप्तीकडे जाण्याचा जी इच्छा असते तीच घालवून टाकण्याची शक्ती ह्या दोघांमध्ये आहे. आणि काम हाच क्रोध आहे, वेगळा क्रोध नसून कामाची पूर्तता नाही झाली तर त्या अंतःकरणात उठतं तोच क्रोध आहे. म्हणून कामयश क्रोधयश आणि रजोगुण अंतःकरणामध्ये म्हणजे मोठेपणा हवा असं जे म्हणतात अंतःकरणात वाटतं, उपभोग भोगावेसे वाटतात, त्या सगळ्यामधून त्या काम आणि क्रोधाची त्याचं पोषण होत आहे. त्याला वैरी समज असं त्याला म्हटलेलं आहे. पण हा सगळा भाग एका बाजूला आहे की मुख्य तत्वज्ञानाचा विषय आणि दुसरं म्हणजे त्यातल्या ओव्यांचं सौंदर्य. आणि हा एकूण ज्ञानेश्वर महाराजांच्या काव्याला बहर येतो ज्यावेळेला ते गुरूंची स्तुती करतात. म्हणजे गुरुपौर्णिमेनिमित्त हा कार्यक्रम आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांनी जवळजवळ सगळ्या अध्यायांमध्ये गुरूंचं नमन आलेलं आहे वेगवेगळ्या शब्दांमध्ये. आणि त्याच गुरूंचं वर्णन चाललेलं असलं तर त्यांच्यामधला भावांमधला फरक इतका विलक्षण आहे आणि इतक्या उंचीचा आहे. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवर्त आनंदे वर्षती 12 की कशा प्रकारे निवृत्तीनाथ समोर बसलेले आहेत आणि ते ज्ञानेश्वरीचं श्रवण करतायत ज्यावेळेला ग्रंथ सांगणं चाललेलं आहे. त्याच्यामध्ये श्रोत्यांना सांगत असताना तरी अवधान ऐकले देईचे मग सर्व सुखासी पात्र होईचे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडा ऐका असं म्हटल्यानंतर प्रतिज्ञा केली गुरूंच्या समोर. आता गुरु समोर बसले ते भान आहे त्यामुळे परिप्रौढी न बोलो होची. त्यांना लगेच लक्षात आलं की गुरूंना आता तुम्ही उघडा ऐका असं म्हणण्यासारखं होतंय ह्याच्यामध्ये. परिप्रौढी न बोलो होची तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी अवधान द्यावे हे माझी विनवणी सलगीची. लगेच तो टोन खाली घेतो. त्याप्रमाणे जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षती. गुरूंकडे बघितल्यानंतर शिष्याच्या मनात पहिलं काय येतं? आनंद. आणि त्याच्यानंतर तो आनंद पण जणू काही त्यांच्याच मुखावर सतत विलसत असतो आणि त्यांच्याकडे बघितल्यावर थोडासा भाग आमच्या अंतःकरणामध्ये प्रतिबिंबित होतो. स्वामी स्वरूपानंदांचं वर्णन जे स्वामी माधवनाथांनी केलं होतं की त्यांचा चेहरा हा फुललेल्या गुलाबाच्या फुलाप्रमाणे सदुदित असे. आणि ज्या वेळेला कोणीही व्यक्ती त्याच्यामध्ये त्या खोलीमध्ये जात असे त्यावेळेला त्याने हात जोडण्याआधी स्वामींचे हात पहिले जोडलेले असते. अशा प्रकारे एखादी व्यक्ती एकाच खोलीमध्ये राहते 40 वर्ष
आपण इमॅजिन नाही करू शकत. म्हणजे कोविडमध्ये आपण काही महिने राहिलेलो आहोत, लोकांचे चेहरे म्हणजे समोरासमोर एकमेकांचे चेहरे बघून लोक कंटाळले आपल्याच घरातल्या लोकांचे. पण अशा प्रकारे प्रफुल्लित चेहरा असणं, राखणं हा शब्द पण बरोबर नाही. त्यांना एवढं वाङ्मय निर्मिती होणं आणि त्याच्यानंतर त्याचा कुठेही गवगवा न करता शांत असणं संतच करू शकतात. असं काय देतात मुख्यतः गुरु शिष्यांना, तर योग सुखाचे सोहळे, सेवका तुझे निस्नेहाळे, सोहम सिद्धीचे लळे पाळीसी तू. सद्गुरू हे मातृस्वरूपात पावलेलं आहे की मूल आहे, शिष्य म्हणजे मी हे सद्गुरूंचं मूल आहे. त्याच्यामध्ये काय देते आहे, तर योगसुखाचे सोहळे देते आणि त्याच्यानंतर लळे कसले आहेत शिष्याच्या मनामध्ये, पण सोहम सिद्धीचे लळे पाळीसी तू. अनेक प्रकारे अनेक रूपक गुरूंसाठी वापरलेली आहेत. आणि त्याच्यानंतर पुढे 10व्या अध्यायामध्ये महाराज असं म्हणतात की अशा अनेक प्रकारे स्तुती करावीची मी म्हणतो, पण ते स्तुतीमध्ये येत नाही काही केल्या. तसं समर्थांनी म्हटलं की आता सद्गुरू वर्णवे ना. त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज पण म्हणतात की चंदनाला जर का लेप करायचा असेल तर चंदनाला कसला लेप करणार, किंवा अमृत जर का असेल तर अमृत शिजवायचं कसं, ते अमृतच आहे, त्यात काय शिजवायचं. त्याप्रमाणे सोन्याला जर का काही लेप लावायचा ठरला तर माझं बोलणं म्हणजे कसं आहे, तर मूळच्या सुवर्णाला चांदीचा लेप लावण्यासारखं आहे, सुशोभित करण्यासारखा. का 15.5 म्हणजे सोन्याला, का 15.5 रजतमणी तैसी स्तुतीची बोलणी. हे सगळं करून झाल्यानंतर मला बोलवल्याशिवाय तर राहत नाहीये, पण त्या बोलण्यामध्ये सद्गुरूंचं पूर्ण स्वरूप आकळत नाहीये हेही कळतंय. हे दोन्ही भान एकाच वेळेला आहे. म्हणून काय शेवटी करणार, उगियाची माथा ठेवीचे चरणी याची बली. आता शांतपणे चरणांवर माथा ठेवणं ह्याच्यात सगळं काही आलं. तसं 16व्या अध्यायामध्ये पण गुरूंना त्यांनी सूर्याचं रूप दिलेलं आहे की ज्या वेळेला सूर्य उगवतो त्यावेळेला ज्याप्रमाणे अंधार रात्र निघून जाते, त्याप्रमाणे आता हे सद्गुरू सूर्यस्वरूपाने उगवलेले आहे. तर काय होतं, मावळवीत विश्वाभासू, नवल उदयला चंडांशू, अद्वयाब्जिनी विकाशू वंदू. आता हा दृष्टांत पण ना, म्हणजे ही एक ओवी खरं तर प्रबोधनाला पुरेल एवढी आहे. मावळवीत विश्वाभासू, विश्वरूपी आभास जो तत्वावर आमच्या मनामध्ये आरोपित होतो अज्ञानामुळे, की विश्वच खरं आहे असं वाटतं, जग खरं आहे असं वाटतं, पण मुळात तत्वस्वरूप आहे. तर विश्व नावाचं काही वेगळी गोष्ट नाही आहे असं संत अनुभवाने सांगतात. आणि ज्या वेळेला हा सूर्य उगवतो, सद्गुरू ज्ञानसूर्याचं स्वरूप आहे, ते ज्या वेळेला उगवतो त्यावेळेला हा विश्वरूपी आभास जो मुळात नव्हताच तो निघून जातो. मावळवीत विश्वाभासू, नवल उदयला चंडांशू, अद्वयाब्जिनी विकाशू वंदू. आता अद्वय म्हणजे अद्वैत, मीच तत्वस्वरूप आहे असा भाव, त्याची जणू काही कमळं अब्जिनी, अद्वैत भावरूपी कमळं ही आता विकास पावलेली आहे. सूर्यप्रकाशी कमळं ज्याप्रमाणे असतात त्याप्रमाणे आता अद्वैत भावरूपी कमळं अंतःकरणात मललेली आहेत. आणि मग काय होतं, ज्याप्रमाणे सकाळ झाल्यानंतर अनेक गोष्टी सृष्टीमधल्या सुरू होतात, त्याप्रमाणे जे पक्षी असतात ते पक्षी चारा आणायला किंवा त्यांच्या व्यवहाराला म्हणून घरट्याच्या बाहेर पडतात. त्याप्रमाणे हा ज्ञानसूर्य ज्या वेळेला उगवतो त्यावेळेला काय होतं, तर विवळती ये सवळे, म्हणजे तो ज्ञानसूर्य उगवल्यानंतर लाहोनी आत्मज्ञानाचे डोळे प्राप्त झाले पक्ष्यांना. पक्षी तरी कोण आहेत, तर जीवरूपी पक्षी आहेत. जीवरूपी पक्ष्यांना आत्मज्ञानाचे डोळे प्राप्त झाले, त्यांना ती दृष्टी उघडली. आणि मग त्यांनी देह म्हणजेच मी, देहाहमतेची अविसाळे म्हणजे घरटी, म्हणजे देहरूपीच माझं मूळ स्वरूप आहे. अशा प्रकारे अज्ञानरूपी जी घरटी, त्याच्यामध्ये ते जीवरूपी पक्षी त्या अविद्येच्या रात्री झोपून होते, ते आता हा सूर्य उगवल्यानंतर आत्मज्ञानाचे डोळे उघडून ते घरटी सोडून बाहेर निघाले, म्हणजे तत्वस्वरूपाकडे झेपाव. मी थोडक्यात जाणारा लागते. पण हा सगळा भाग इतक्या सुंदर रीतीने आणलेला आहे. आणि हा प्रवास जर का आमच्या अंतरंगात व्हायला हवा असेल तर मुख्य गोष्ट काय आहे, तर ती व्यक्ती शांत असायची आवश्यकता आहे. खूप अंतःकरण सतत वखवकलेलं असेल, हे हवं ते हवं अशा प्रकारचे भोगप्रवृत्ती किंवा मान्यता प्रवृत्ती ज्या अंतःकरणामध्ये सदोदित आहे आणि कॅल्क्युलेटिंग माइंडसेट आहे की हे मिळालं तरच मी हे करेन, ते नाही मिळालं तर मी हे करणार नाही, अशा प्रकारच्या अंतःकरणामध्ये हा ज्ञानाचा बोध
व्हावा असं एकतर मनात येत नाही आणि आलंच तर ते टिकत नाही, अशा प्रकारचा जो भाग आहे. म्हणून मुख्य गोष्ट काय आहे तर शांती ही प्रधान गोष्ट. आणि अशांतस्य कुतः सुखम, म्हणजे अशांत व्यक्ती ही कधी सुखी होऊ शकत नाही. त्याच्यावर भाष्य करताना ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलंय की ज्याप्रमाणे अग्नीमध्ये भाजलेली बीज जर का ज्या दिवशी त्याच्यामधून अंकुर फुटतील त्याच दिवशी अशांताला सुखप्राप्ती होईल, म्हणजे कधीच होऊ शकणार नाही. आणि ती व्यक्ती हे सगळं प्राप्त व्हावं असं त्याला वाटत नाही, आणि आज जे सगळं मिळवतो आहे त्याच्यामधूनच आम्हाला काहीतरी परमकल्याण साधता येईल अशा प्रकारची ती वावरते. आणि मग तशी वावरत असताना काहीतरी थोडंसं सुख प्राप्त झालं, काहीतरी पॉझिटिव्ह गोष्ट झाली की त्याला असं वाटतं हां झालं, आता दुसरं काही करायला नको, म्हणून ती थोडी रिलॅक्स होते. तर त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचा उपहास करताना असं म्हटलंय की अशा प्रकारे शांत वाटणं किंवा छोट्याशा उपभोगामधून रिलॅक्स होणं हे म्हणजे कसं आहे तर एखादा उंदीर हा खूप उन्हामध्ये इकडे तिकडे धावतो आहे, सावली शोधतो आहे, आणि सावली शोधता शोधता त्याला सावली मिळाली म्हणून तो एका कोपऱ्यात बसला आणि वर बघितलं सावली कसली आहे तर एक नाग फणा काढून उभा होता, त्याची सावली पडलेली तर त्याच्या खाली तो आहे. आता ते कळल्यानंतर त्याला उंदराला कुठे शांतबिंत वाटणार आहे. तशा प्रकारे ज्याला ह्या अश्वाश्वतेची गोष्ट लक्षात येईल तो त्याच्या दृष्टीने ही अशा प्रकारे मिळणारी शांती ही सर्पफणी खालच्या सावली खालची. आणि ज्या व्यक्तींच्या अंतरंगामधून हा सगळा भाग आता हळूहळू कमी होतो आहे आणि त्याच्यानंतर शांतता प्राप्त होण्यासाठी म्हणून ते साधना करत आहेत, त्या साधनेमधून ती शांती हळूहळू अंतरंगात रुजते आहे अशा प्रकारच्या व्यक्ती. आणि मग आयडियल सिच्युएशन काय आहे की अशा प्रकारे बाह्य गोष्टींवर आमचं सुखदुःख अवलंबून नसतं, की अमुक एक गोष्ट मिळाली तर मी आनंदी असतो, नाहीतर मी माझा मूड गेलेला असतो. अशा प्रकारची सामान्य व्यक्तीची अवस्था असते, तशी संतांची नसते. ती कशा प्रकारे आहे तर ज्ञानेश्वर महाराजांनी जो अप्रतिम दृष्टांत दिलाय की जैसा अमृताचा निर्झरू तसवे दयाचा जठरू तया क्षुधे तृषेचा अर्धरू कहीच नाही. जर का भूक लागली, तहान लागली तर एखादी व्यक्ती खूपच हायपर होते. लोक भूक लागल्यानंतर ज्याप्रमाणे वागतात तर ते आता भूक तहान लागून आता त्याच्यानंतर मग काहीतरी खाणं मिळवणं, मग खाल्ल्यानंतर बरं वाटणं एवढंही नाही. मग काय आहे तर अमृताचं निर्झरू, म्हणजे अमृत प्राप्त होणार आहे भूक लागल्यानंतर, पण ते अमृत पण आता उठून कुठेतरी जाऊन घ्यायची आणि सेवन करण्याची पण आवश्यकता नाही. आतमध्येच त्याच्या अमृताचा निर्झर सतत होतो. जसा अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू त्याच्या क्षुधेतृषेचा अडधरू कहीची नाही तैसे हृदय प्रसन्न होय तरी दुःख कैसे काय आहे. स्वतःच ती व्यक्तीच्या वेळेला तत्वस्वरूप असते त्यावेळेला ते दुःख वगैरे या सगळ्या गोष्टी खूप अंतरावर त्याच्यापासून असतात. स्वामी माधवनाथांचे एकाने विचारलं होतं की संतांना दुःख होत नाही का, तर त्याच्यावर ते असं म्हणाले होतं की संतांना पण दुःख होतं, पण फरक काय आहे संतांच्या दुःखामध्ये आणि सामान्य व्यक्तीच्या दुःखामध्ये. तर ते म्हणाले होते की एखाद्या व्यक्तीकडे संत 5 रुपये असतील आणि ते हरवले तर त्याला जे दुःख होईल ते सगळेच गेल्याचं, ते म्हणजे सामान्य व्यक्तीचं दुःख. आणि एखाद्या व्यक्तीकडे ₹1,00,000 आहेत आणि 5 रुपये हरवले तर त्याला जे दुःख होईल तेवढंच संतांचं दुःख. अशा प्रकारे ती व्यक्ती आतमध्ये तत्वस्वरूपाला प्राप्त आहे, जे आयुष्यामध्ये मिळवायचं आहे ते मिळून गेलेलं आहे. आणि त्यामुळे बाह्य गोष्टींमध्ये त्या त्या प्रसंगानुरूप वर्तन होत असलं तरी सुद्धा फार काही ती व्यक्ती हरत नाही. कोंढवलेकर महाराजांची ज्यावेळेला आईने देह ठेवला, अतिशय प्रेम होतं महाराजांचं आईवर, पण ते सगळं विधी झाल्यानंतर महाराजांचं एक काव्य आहे त्यांच्या चरित्र ग्रंथामध्ये ते नोंदलेलं आहे की त्या काव्यावर सगळ्यांनी माझी माता सांभाळावी असं देवाला प्रार्थना केलेली आहे. आणि शेवटचं जे वाक्य आहे दास दुःखी देहधारी अंतरी आनंदाच्या लहरी असं त्यांनी म्हटलंय. विलक्षण गोष्ट आहे की देहधारी जो दास आहे तो दुःखी आहे, पण आतमध्ये आनंदाच्या लहरी आहे, तत्वस्वरूप आहे, याच्यामध्ये काहीही शंका नाही. अशा प्रकारे ज्याप्रमाणे गुरूंचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराजांच्या एकूण काव्य स्फूर्तीला बहर येतो, त्याप्रमाणे भगवंतांचं वर्णन करताना पण तो 11व्या अध्यायात ज्यावेळेला विश्वरूप दर्शन होतं त्यावेळेला भगवंतांचं वर्णन करताना, अर्जुनाचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराजांच्या काव्याला एक विशेष स्फूर्ती प्राप्त होते. त्याच्यामध्ये त्यांनी अर्जुन ज्यावेळेला वर्णन करतो भगवंतांच्या ज्यावेळेला ते डोळे बघतो, त्या डोळ्यांचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलंय, आजी आनंद सरोवरीची कमळे तैसे हे तुझे डोळे.
आनंदरूपच्या सरोवरामधली कमळं म्हणजे तुझे डोळे. हे आपण नुसतं ते व्हिज्युअलाइज केलं तरी सुद्धा इतकं बरं वाटतं आतमध्ये, अशा प्रकारचे कृष्णाचे डोळे. आणि ते विश्वरूप दर्शन झाल्यानंतर तो अर्जुन अक्षरशः हिलावून गेला. आणि तो कशा प्रकारे त्याची अवस्था झाली, महाराजांनी असं म्हटलंय, वर्षीय प्रथम दशे वोहळल्या शैलांचे सर्वांग जैसे, की पर्वत आहेत आणि त्या पर्वतांवरून पाऊस पडून गेला, त्याच्यानंतर ते सगळे ओहळ निघून गेल्यानंतर ते जसे नितांत सुंदर तो पर्वत दिसतो आणि त्याच्यामध्ये छोटे 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 अंकुर गवताचे उगवतात आणि ते बघितल्यानंतर जसं प्रसन्न वाटतं, त्याप्रमाणे त्या अर्जुन रूपी पर्वताच्या अंगावर जे रोमांच आले ते त्या उगवलेल्या अंकुरांसारखे. आणि त्याला ते रूप बघून एका प्रकारे ते त्याचं वर्णन करावं असं वाटत होतं, पण दुसऱ्या वेळेला ते वर्णनांच्या कक्षेमध्ये बसत नाही हेही त्याला कळत होतं, म्हणून शांत बसावं हेही कळत होतं. आणि अशा प्रकारे तो एकूण त्या आनंदाच्या एकूण आविर्भावामध्ये कशा प्रकारे जणू काही आंदोळत होता. त्याला महाराजांनी असं म्हटलंय की माझी सापडलेली अनली कुळे, म्हणजे कमळाची कळी मिटलेली आहे संध्याकाळ झाल्यानंतर, आणि त्याच्यामध्ये जर का भुंगा भ्रमर अडकला आणि तो आतमध्ये हलतोय, म्हणून ती कमलकलिका पण पाण्यावर हळूहळू आंदोळते. त्याप्रमाणे तो अर्जुन आतमध्ये ते तत्व बघायला मिळतंय, ह्या आनंदाने ती कमलकलिका जवळ ज्याप्रमाणे आंदोळते त्याप्रमाणे आतल्या सुखोर्मीच्या बळे तो बाहेरी कापे. माझी सापडलेली अलिकुळे कमलकलिका जेवी आंदोळे, आतील सुखोर्मीचे बळे बाहेरी कापे. आणि अशा प्रकारचं हे सौंदर्य गीतेचं किंवा ज्ञानेश्वरीचं वर्णन करत असताना जे विशेष गुण ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेले आहेत पुढे 13व्या अध्यायामध्ये किंवा 16व्या अध्यायामध्ये दैवी गुणसंपत्तीच्या साह्याने, तर त्याच्यामध्ये ते ज्ञान प्राप्त झालेली जी व्यक्ती आहे ती ज्ञान झालेली त्या व्यक्तीच्या अंतःकरणात ज्ञान आहे हे समजायचं तरी कसं, तर त्यांनी असं म्हटलंय की त्याच्या क्रियांवरून ते समजावं, कृतींवरून समजावं. म्हणजे कसं, काही वसंताचे रिगवणे, वसंत ऋतू आला हे कसं कळेल, ते कळतं झाडांचे निसाजेपणे. झाडं ज्याप्रमाणे साजूक होऊन जातात, जाणीचे तेवी करणे सांगती ज्ञान. करणे म्हणजे इंद्रिय, त्या व्यक्तीच्या इंद्रियांमधून म्हणजे त्याच्या वर्तनामधून कळत जातं की ही व्यक्ती ज्ञानी आहे. गजानन महाराज ज्यावेळेला तिथे प्रकट झाले शेगावला आणि बाहेर तिथे त्या भिक्षावळीत म्हणजे पत्रावळ्या टाकलेल्या होत्या, त्या पत्रावळ्यांचे ते बसून एक एक शीत उचलून तोंडामध्ये घालत होते. आणि ज्यावेळेला त्या दोघांनी ते बघितलं की असं कोणीतरी एक व्यक्ती बसली आहे आणि ती व्यक्ती शांतपणे एक एक शीत उचलून तोंडामध्ये घालते आहे, त्यांना हे लक्षात आलं की ही व्यक्ती एकतर भिकारी नसली पाहिजे, कारण भिकारी जर का भुकेला असेल तर तो सगळं ते गोळा करून कधी एकदा खातो असं त्याला होईल. शांतपणे बसलेली आहे आणि नुसतं त्या खाण्यावरून त्यांना असं वाटलं की ही व्यक्ती ज्ञानी असली पाहिजे. त्याप्रमाणे त्या ज्ञानी व्यक्तींचं इंद्रियांच्या वर्तनामधूनच कळून जातं की अशा प्रकारचे आतमध्ये त्या गोष्टीला प्राप्त आहे. म्हणून ते कसं आहे तर का भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव. भूमी किती मऊ आहे की त्याच्यामधून उमवलेला तो कोंब आहे, तो त्याचं पातळ लवलव करत आहे, त्या मृदुतेने मग कळतं की भूमी मृदू आहे. नाना आचार गौरव सुकुलीनाचे. आणि मग त्या व्यक्तीमध्ये असणारे विविध गुण ते प्रकट करण्याची त्याची इच्छा नसते. आपण विविध गुणसंपदेने युक्त आहोत हे वेगळेपणाने भान पण त्या व्यक्तीला नाही. अमानित्व, अदंभित्व या सगळ्या गुणांची ज्या वेळेला वर्णन चालतं ज्ञानेश्वरीमध्ये, त्याच्यावर महाराजांनी असं म्हटलंय की आपल्यामध्ये नसलेले गुण दाखवणं हा एक दंभ आहे, पण अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये असलेले गुण दाखवणं हा पण चुकीचं. अतिशय उंचीवर मग अनेक गोष्टी हे लोक करतात, पण ते कशा प्रकारे ते झाकून ठेवलेले असतात. तर नाना कृषीवळू आपुले. कृषीवळू म्हणजे शेतकरी. शेतकरी ती बिया रोवतो आणि त्याच्यावर माती सारून देतो, ते बाहेर काही गुण राहत नाही. त्याप्रमाणे ही व्यक्ती नाना कृषीवळू आपुले पांघुरवी पेरिले तैसे झाकी निपजले दान पुण्य. जे जे काही पुण्य कर्म करतो झाकून टाकतो, म्हणजे उल्लेखच नाही. का कमळावरती बरोबर पाय ठेवीती हळुवार, का कुचुंबील केशर या शंका. अहिंसेचं वर्णन झालेलं की कमळावरती, कमळाच्या फुलावरती तो भ्रमर आता ते मध सेवन करण्यासाठी म्हणून तिथे पाय ठेवतोय, त्याच्यामध्ये त्याला त्या कंदाचा वेध घ्यायचा आहे.
पण तो हे भान राखतोय की ज्यावर ते केसर आहेत ते केसर आपण पाय ठेवण्याने मोडता कामा नयेत, ते वाकडे होता कामा नयेत, चिरडता कामा नयेत. त्याप्रमाणे तो शांतपणे बसून ते सेवन करतो. त्याप्रमाणे कुजुंबेल केसर असं त्यांनी शब्द वापरलाय ज्ञानेश्वर महाराजांनी. तैसे परमाणुपा गुंतले. अनेक ठिकाणी मी चालत असताना ती व्यक्ती चालते कशी, तर जैसे परमाणुपा गुंतले जाणूनी जीव सांगुले कारुण्या माझी पाऊले लपवूनी चाले. सगळीकडे वेगवेगळ्या जीवांच्या रूपाने तोच परमात्मा आहे, त्याला धक्का लागता कामा नये म्हणून जणू काही कारुण्य माझी पाऊले लपवूनी चाले. मामा दांडेकरांनी जोग महाराजांना जे म्हटलं होतं की ज्ञानेश्वरी वाचताना ती पटत नाही असं म्हटलं होतं की एवढं मार्दव हे प्रत्यक्षात कसं असेल, पटत नाही. त्याच्यावर महाराजांनी असं म्हटलं होतं की ज्ञानेश्वरी तुला खरंच समजून घ्यायची असेल तर पटत नाही असं सोडून कळत नाही असं म्हण, तर ती समजेल. आणि मग ती ज्ञानी व्यक्ती जी कोणाला दुखवणं हा तिचा स्वभाव नाहीये, पण आता ती काही वेळेला तरी पण एखाद्या व्यक्तीला ठिकाणावर आणायचं असेल तर सगळ्यांना गोडगोड बोलून भागत नाही, थोडंसं ठोकवून घ्यायचीच आमची प्रकृती असते. म्हणून ती रागावली तर तिचं ते रागवणं कसं असतं, तर मांजरी ज्याप्रमाणे पिल्लं उचलून एका जागीचं दुसऱ्या जागी ठेवते, पै मोहाचे नी सांगडे लासी पिली दरी तोंडे, तोंडानेच धरून ती उचलते आणि ते दात एरवी ते तिचं भक्ष्य असेल तर तिच्यामध्ये ती रुजवते, पण ज्या वेळेला पिल्लांना उचलत असते त्यावेळेला पिल्लांना लागणांना अशा प्रकारे उचलून ठेवलं जातं त्याच दातांनी. पै मोहाचे नी सांगडे लासी पिली दरी तोंडे, ते तर दातांचे आगरडे लागती जैसे. दातांचं खुणा उमटतात पण किंवा व्रण होत नाही, त्याप्रमाणे त्या व्यक्तीचं रागवणं असतं की लागतं बरोबर, पण याच्यामधून त्याचा जो उद्देश आहे तर त्या व्यक्तीचं हित व्हावं हे आहे, हे त्याला समजतं. महाराजांकडे ज्या वेळेला त्यांचा गोंदवलेकर महाराजांकडे त्यांच्याबरोबर राहिलेलं एक तरुण वयात राहिलेला एक मुलगा, त्यांचं सानिध्य लाभलं. त्याच्यानंतर तो तिथून निघून गेला आणि कुठे वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांवर भ्रमण केल्यानंतर त्याला थोडंसं काही अध्यात्म बोलता येत असेल, थोडी साधना होत असेल, तर त्याच्यावर इम्प्रेस होऊन काही लोक जमा झाले आणि शिष्यिणी अशा सगळ्या घेऊन तो गोंदवल्याला आला पुढे. आणि महाराजांनी सगळं बघितलं त्याचं सगळं परिवार घेऊन आलेला. तर त्याच्यावर ते म्हटले, एकांतामध्ये त्याला विचारलं की तू हे काय करतोयस, तर त्याच्यावर तो म्हटलं मी समर्थांचा संप्रदाय वाढवतोय. तसं म्हटलं महाराजांनी त्याच्या कानाखाली वाजवलं आणि ते म्हटले की समर्थांच्या नखाची सर तुझ्या तोंडाला नाही, हे लोकांना शहाणं करणं हे तुझ्यासारख्याचं काम नाही, तुझ्यासारख्याने शांत बसावं आणि साधना करावं. हे त्यांचं ते उद्गार ऐकल्यानंतर ती व्यक्ती अंतरंगातून पालटून गेली. हे सगळं त्याने आजपर्यंत जे जमवलेलं होतं ते बाजूला करून एकटा तो साधनेला निघून गेला आणि पुढे त्या चरित्रामध्ये असं म्हटलंय की तो चांगल्या उंचीला पुढे अधिकारी झाला. म्हणून संतांचं रागवणं सुद्धा हे हिताचं असतं, कारण त्याच्यामध्ये त्यांना काहीतरी हवंय म्हणून ते रागवणं नसून त्या व्यक्तीला काही वेळेला जोराने चूक समजून देण्याची आवश्यकता असते. त्यामुळे त्यावेळेला जरी ते दुखत असलं, लागत असलं तरी ते परिणामी हितकर आहे हे कळत असतं. कशा प्रकारे आहार घ्यावा याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे जे म्हटलंय की अंगे साने परिणामे थोरू जैसे गुरुमुखीचे अक्षरू. आहार कसा असावा याच्याबद्दल खरं चाललेलं आहे की कमी क्वांटिटी पण जास्ती एनर्जी देणारा. अंगे साने परिणामी थोरू कसं, जैसे गुरुमुखीचे अक्षरू. गुरुमुखीचं अक्षर तत्वमसी एवढंच आहे, छोटंच आहे, पण परिणामी थोरू. कशा प्रकारे ते बोलणं असतं, त्याने असं म्हटलंय पाणी मुद्दल झाडा जाय. पाणी मुद्दल म्हणजे मूळ घातलं तर कोणाला, तर ते मूळ झाडाला घातलं होतं, आंब्याचा वृक्ष आहे समजा, पण तृणते प्रसंगची जी आहे. पण बाजूला जे गवत असतं त्या गवतासाठी वेगळं पाणी घालत नाही माणूस, पाणी ते झाडाला घातलं ते गवत पण त्याच पाण्यावर जगतं. त्याप्रमाणे त्याचे एका बोलील्या होय सर्वाही. एखाद्या व्यक्तीला उद्देश केलेला असतो पण तो सगळ्यांना अप्लाय होत असतो, अशा प्रकारचं. तैसेनी मार्दवे पाय की अतिशय मार्दवाने ते पाय भूमीवरील न्यसितू जाय, न्यास करत जातो. आपल्या चालण्याला हे न्यास वगैरे करणं म्हणता येणार नाही. सुंदर दृष्टांत गुलाबराव महाराजांचा स्वामी तो अनेक वेळा देत असत की प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज जे अंध होते म्हणजे शारीरिक दृष्टीने, आणि ज्यावेळेला आळंदीला गेले होते आणि त्या अजान वृक्षाच्या इथे होते, त्याला प्रदक्षिणा घालत होते आणि त्यांच्याबरोबर एक दुसरे सद्भक्त होते आणि त्याच्यामध्ये तिथे खूप मुंगळे झालेले होते.
तिथे लोक प्रसाद वगैरे वाहतात, त्याला ते मुंगळे आणि एकूण झाड आहे त्यामुळे. आणि महाराज प्रदक्षिणा घालतायत, त्यांना दिसत तर नाहीये. आणि त्यांना असं वाटलं बघताना की अरे महाराज, त्यांना असं वाटलं की महाराजांना मुंगळे चावतील. आणि दुसरा भाग होता की महाराजांच्या पायाने मुंगळे चिरडले जातील, याच्यापैकी एक काहीतरी होणार. तर त्यांनी लक्ष देऊन बघितलं तर महाराज जिथे जिथे पाय ठेवत होते तिथे तिथे एकही मुंगळा येत नव्हता. एकही मुंगळा चिरडलाही गेला नाही आणि चावलाही नाही. म्हणजे हे जे आहे की तैसेनी मार्दवे पाय भूमीवरी नशितूच आहे, लागती देत होय जीवासुख. खरं अशा प्रकारचं बघायला मिळतं प्रत्यक्ष असा सगळा भाग. आणि मुख्य म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये ह्या सौंदर्याबरोबर दुसरा भाग आहे तो म्हणजे या साधना मार्गावर जाण्यासाठी म्हणून दिलेल्या प्रेरणा. अनेक प्रकारांनी त्या साधकाला हलवून हलवून जागा केलेलं आहे की हे तत्वस्वरूप खरं तर सन्मुख आहे, सगळीकडे पसरलेलं आहे, सगळ्यांना ते खरं तर प्राप्त होणार का आहे. पण तुझं तिच्याकडे लक्ष नसल्यामुळे तुला ते प्राप्त होत नाहीये. तर ते कसं आहे तर ग्रासा एका अन्नासाठी अंधू धावता हे किरीटी. एक घास अन्न मिळावं म्हणून तो एक दरिद्री अंध धावतोय. आणि तो धावता धावता म्हणजे थोडक्यात सुखप्राप्ती व्हावी म्हणून धावतोय. आणि धावता धावता कशाला तरी अडकळला, काय दगड लागला म्हणून लात मारून फेकून दिला, तर तो चिंतामणी होता. ग्रासा एका अन्नासाठी अंधू धावत आहे किरीटी, आढळला चिंतामणी पाये लोटी आंधळेपणे. तो चिंतामणी आहे भानच नाही. त्याप्रमाणे ते ज्ञानस्वरूप खरं तर सन्मुख आहे, परंतु त्याच्याकडे वेध घेण्याचा भाग. त्याला एका दुसऱ्या ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय की कमळकंद आणि दरदुरी. कमळकंद, कमळाचा कंद, आणि दरदुर म्हणजे बेडूक, हे दोन्ही एकाच चिखलामध्ये राहतात. पण त्यांना त्या दरदुराला कधी असं वाटत नाही ह्या कमलकंदाचा आपण सुवास वगैरे घ्यावा, त्याला तो सेन्सच नसतो. त्याप्रमाणे जडत्व घेऊन असलेली व्यक्ती ज्ञानस्वरूप समोर असताना सुद्धा किंवा मोठी व्यक्ती अंतर अशा प्रकारचा सहवास पुरुषांचा लाभलेला असताना पण त्याच्याकडून काय मिळवावं हे त्याला भानच करत. तो काहीतरी किरकोळ गोष्टी मागत. जे गोंदवलेकर महाराजांनी पुढे असं म्हटलेलं आहे की खरं तर सगळे हिंगजिऱ्याचे गिराईक, केशर कस्तुरीचा कोणी चाहता भेटलाच नाही. ह्याच्यामध्ये त्यांना ते सांगायचं आहे की ते जे द्यायला तयार आहेत ते घेणाऱ्या व्यक्ती फार क्वचित, आणि ते कळल्यानंतर ते आचरणारे व्यक्ती त्याच्याहून कमी आहेत. आणि मग त्या आचरणाऱ्या व्यक्तींमधून तिथे तत्वस्वरूपाला प्राप्त होणाऱ्या व्यक्ती अजून कमी होत जातात. आस्थेच्या महापुरी विगदाध कोटीवरी परी प्राप्तीच्या पहिलं तरी विपाईला नाही, एखादा स्त्री जाऊन पोहोचतो, बाकीचे सगळे कुठे ना कुठे अडकत 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 असतात. ते स्वामींना खूप आवडता कबीरांचं ते वचन होतं, हद हद बरच बई गए बेहद गया नको. प्रत्येक जण कुठल्या तरी टप्प्यावर जाऊन तिथेच आता आनंद मानून बसलेला आहे. हद हद बरच बही गए बेहद गया नकोय, बेहद के मैदान में वहा कबीरा सोय. बेहदच्या मैदानामध्ये म्हणजे अनंतच्या प्रांतामध्ये मी आता आरामात पहुडलेलो आहे, सुखाची स्थिती. आणि मग आम्ही सत्कर्म करतो, चांगल्या प्रकारे वागतो आणि पुण्यकर्म करतो, सगळ्यांना मदत करतो. पण ह्या सगळ्याला त्याचं मूल्य सामाजिक दृष्टीने नाकारण्याचा भाग नाही, किंवा अंतःकरण सात्विक राहतं हे नाकारण्याचा भाग नाही. पण या सगळ्याचा उपयोग करून घेऊन सात्विक अंतःकरण आहे, आता ईश्वर प्राप्तीसाठी म्हणून प्रयत्न केलास, हे सगळं चालू ठेवून सुद्धा रोज थोडासा वेळ स्वतःसाठी दिलास, तर तेच अंतःकरण आता ईश्वराचा वेध घेण्यासाठी म्हणून त्याला योग्यता प्राप्त होईल. पण ते सोडून दिलं, फक्त ते सत्कर्माच्याच नादी लागले. ह्याने काय होतं, त्यांनी असं म्हटले महाराजांनी की आंधळे या गरुडाचे पंख हाती. गरुड आहे, त्याला उडण्याची मोठी क्षमता आहे, पण तो आंधळा आहे. मग तो आंधळा गरुड आता त्याला दिशाच नाहीये, थोडक्यात त्यांना असं सांगायचं. त्याप्रमाणे तो आंधळे या गरुडाचे पंख हाती ते कवणा उपयोगा जाती, तैसे सत्कर्माचे उपखे ठाती ज्ञानेवी. ज्ञान हा जर का उद्देश नसेल तर ते सत्कर्म हे एका पातळीपर्यंत अंतःकरणाला उन्नत घेऊन करून जातं, आणि त्याच्यानंतर मग ते तिथेच राहतं. आणि मग काही वेळा त्या सत्कर्म करणाऱ्या व्यक्ती, समाजसेवा करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या उत्तरार्धात ज्यावेळेस ज्यांना त्यांनी मदत केली आणि ते आपापल्या मार्गाला लागले, त्यात आम्हाला विचारतच नाही असं त्यांच्यामध्ये यायला. कारण कुठेतरी एक मान्यता प्राप्ती आणि कुणीतरी मला चांगलं म्हणावं हा सगळा भाग अंतःकरणात होता. तो त्यावेळेला प्रबळ नव्हता, पण तो होता. जो नंतर ज्यावेळेला आता क्षमता शरीराच्या कमी झाल्या त्यावेळेला लोकांच्या उपयोगी पडलो, त्यावेळेला सगळं योग्य केलं, पण मला सबस्टॅन्शियल अशी हाती काही लागलं नाही. अशा प्रकारे ती व्यक्ती खंत बाळगते. ते टाळण्यासाठी म्हणून आम्ही सात्विक आहोत, पण त्या सात्विकतेचा उपयोग ईश्वराचं ज्ञान करून घेण्यासाठी आम्ही केला पाहिजे, हे भान ज्ञानेश्वर महाराज आणतात.
आणि कुठल्याही का कारणाने असू देत, पण एकदा का तू ह्या मार्गाला लाग. त्याला महाराजांनी असं म्हटलंय की समजा परीस आहे आणि परिसाला लोखंडाचा स्पर्श झाल्यानंतर सोनं होणार आहे, मग तो लोखंड दरवेळेला अशा प्रकारे नीट हळूवार ठेवायची गरज नाही. तो परीस फोडून टाकायला म्हणून घण घातला लोखंडाचा, तरी त्या घणाचं सोनं होतं. त्याप्रमाणे अगावरी फुडावयाचे लागी, लोह मिळव का परिसाचे अंगी, का जे मिळती या प्रसंगी सोन्याची होईल. त्याप्रमाणे कुठल्याही कारणाने का असेना, कुठल्याही भावाने का असेना, आम्ही जर का खऱ्या खऱ्या अर्थाने संतांच्या पायाशी जाऊन स्थिरावलो तर हळूहळू ते ईश्वर प्राप्तीचा मार्ग आमच्या अंतःकरणात उदित करून देतो. आणि मग हे सगळं बाकीचे भाग बाजूला ठेवून तरी झळझळवणी वैदानिक या भक्तीची या वाटाला जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. ह्याच्यातून भक्तीची या वाटेला, भक्ती म्हणजे काय हे पण ज्ञानेश्वर महाराजांनी भक्ती असं ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला भावनिकता अंतःकरणाची सातो अस्मिन परमप्रेम रूपा ही जी व्याख्या नारदांनी केलेली, देवर्षी नारदांनी केलेली, ती मनात येते. पण ज्ञानेश्वर महाराज ज्या वेळेला भक्तीची व्याख्या करतात त्यावेळेला ज्ञान हा उद्देश न सोडता केलेल्या सगळ्या व्याख्या ज्ञानेश्वर महाराजांनी. काय भक्ती आहे तर त्यांनी असा दृष्टांत दिलाय, पार्था सोनयाची टीका, सोन्याची टिकली, ती सोन्याच्याच समजा एक लगड आहे आणि त्याला ती सोन्याची टिकली लावली तर काय होईल. पार्था सोनयाची टीका, सोनयास लागली रेखा, तसे आपण पे आणि का मानावे ना. तसं ते तत्वस्वरूप आणि मी वेगळं नाही असा भाव अंतःकरणात असणं. किंवा तेजाचा तेजवनी निघाला, सूर्यापासून निघालाय आणि ते सूर्य म्हणजे तेजस्वरूपच आहे, तेजापासून निघालाय, तेजस्वरूपच आहे आणि तेजाला सदोदित चिकटलेला आहे. तेजाचा तेजवनी निघाला, तेजीची असे लागला, तया रश्मी ऐसा भला बोधू व्हावा. त्याच्याप्रमाणे किंवा होका तरंगू लहान, एक समुद्रावरचा तरंग, तरंगाचं स्वरूप पण जलच आहे आणि समुद्राचं स्वरूप पण जलच आहे. स्वरूपातः त्यांच्यामध्ये कुठलाही भेद नाही. होका तरंगू लहानू परिसिंधूसी नाही भिन्नू, तैसा ईश्वरी मी आणू नोहेची. ईश्वर आणि मी वेगळा नाही अशा प्रकारचा ऐसेनी वा समरसे, अशा समरस भूमिकेतून म्हणजे एकरूपतेच्या भूमिकेतून दृष्टीजयी उल्हास आहे, अंतःकरणात जो उल्हास प्राप्त होतो ते भक्ती पैसे आम्ही म्हणू, त्याला आम्ही भक्ती म्हणतो. म्हणून ज्ञानस्वरूप आणि ज्ञानप्राप्ती हा उद्देश सोडून महाराज कधी बोलत. पुढे 18व्या अध्यायामध्ये पण ह्या भक्तीचीच व्याख्या योगदृष्टीने केलेली आहे की भक्ती म्हणजे काय तर तैसा सहजू हा माझा, म्हणजे प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये मी आहे ही जाणीव जी सदोदित असते ती त्या चैतन्याचीच जाणीव आहे. असणं हा गुण आहे जो गोंदवलेकर महाराजांनी जे म्हटलंय की नाम म्हणजे काय याच्या व्याख्या महाराजांनी अनेक ठिकाणी केल्या. तर त्यांनी असं म्हटलंय की सगळ्या गोष्टी आहेत, देव आहे, मी आहे, झाड आहे, डोंगर आहे, पक्षी आहे, हे सगळं काय आहे तर आहे, हे सगळ्यामध्ये कॉमन आहे. हा जो असणेपणाचा गुण आहे त्यालाच मी नाम असं म्हणतो. अस्तित्व, त्याप्रमाणे ईश्वराचं एक अस्तित्व आहे आणि माझं एक अस्तित्व आहे. ते माझ्या सापेक्ष अजून वेगळं आहे, मी कोणतरी वेगळा आहे पण देव कोणतरी एक वेगळा आहे आणि त्याचं मी भजन करतो आहे किंवा पूजन करतो आहे. पण या सगळ्यामध्ये कॉमन गोष्ट काय आहे तर आहे, अस्तित्व हे कॉमन आहे. आणि हे जे असण्याचं भान, माझ्या असण्याचं किंवा देवाच्या असण्याचं असलेलं भान म्हणजे श्रद्धा, ह्या कुठल्याही अंगाने घेतलं तर हे जे असण्याचं भान आहे त्याला जाणीव असं जे म्हटलं जातं, अस्तित्वाची जाणीव, त्याला भगवंतानी हा माझा सहज प्रकाश असं म्हटलं जातं. ऐसा सहजू हा माझा प्रकाशू जो कपिध्वजा, तो भक्ती या रोजा बोलीजे का, त्याचं अनुसंधान करणं, स्वस्वरूपानुसंधान भक्तिरित्य विधीयते. मोक्ष कारण सामग्र्या भक्तिरेव गरीयसी. मोक्ष प्राप्त होण्यासाठी मुख्य काय आहे तर भक्ती आहे. पण भक्ती म्हणजे काय, स्वस्वरूपानुसंधान, स्वतःच्या मूळ स्वरूपाचं अनुसंधान करणं म्हणजे भक्ती. हेच महाराज इथे या 18व्या अध्यायामध्ये सांगतात की याला वेगवेगळी नावं दिली जातात ग्रंथांतरीमध्ये. ज्ञानी येते स्वसंवित्ती, ज्ञानी व्यक्ती याला स्वसंवित असं म्हणतात. शैव म्हणती शक्ती, आम्ही परमभक्ती आपुली म्हणून. आणि अशा प्रकारे ती व्यक्ती ज्या वेळेला ज्ञानस्वरूपाला प्राप्त करण्याचा प्रयत्न करायला लागते, साधना करायला लागते, त्यावेळेला मुख्य भाग अंतःकरणामध्ये काय उमटतो तर हळूहळू ते चित्त शांत होत जातं, विकार कमी होत जातात, हा एक भाग आहे. आणि दुसरं म्हणजे विकारांपेक्षाही विचार कमी होत जातात. ध्यानाला बसल्यावर पहिल्यांदा आम्हाला काय मध्ये आड येतं, विचार आड येतात सतत. आणि ते विचार आल्यानंतर त्या विचारामधून पार कसं पडावं
हे आम्हाला कळत नाही आणि याच्यामध्ये ध्यानाचा भरपूर काळ व्यक्तींचा जात असतो. तर त्याला काय मुख्य गोष्ट आहे तर विचारांचा वेगळा विचार न करता स्वस्वरूपानुसंधान, आत्मस्वरूपाच्या जाणीवेवर स्थिर होणे मंत्राच्या साह्याने. असं म्हणून ती बुद्धी ज्या वेळेला स्वतःच्या मूळ स्वरूपाचा वेध घ्यायला लागते त्यावेळेला त्या विचारांचं प्राबल्य अंतःकरणावर जे असतं ते कमी कमी होत जातं आणि मग ते विचार असले काय नसले काय. स्वामींनी मागे एकदा मार्गदर्शन करताना असं म्हटलं होतं की ज्याप्रमाणे आपल्याला कुठलं स्वप्न पडावं ह्याच्यावर आपला कंट्रोल नसतो, त्याप्रमाणे ध्यानाला बसल्यावर आमच्या मनात विचार कुठला यावा ह्याच्यावर आमचा कंट्रोल नसतो. मग कंट्रोल कशावर आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायचं की नाही हा आमचा कंट्रोल. त्याच्याकडे लक्ष दिलं तर तो हळूहळू घेऊन जाईल. अंबुराव महाराजांनी त्याला असं म्हटलं होतं की येणाऱ्या वृत्तीला जर का आम्ही लक्ष देत बसलो ते कशासारखं आहे तर दारावरून कोणीतरी घराच्या दारावरून भूत चाललेलं आहे, त्याच्या मार्गाने खरं तर चाललेलं होतं. आम्हीच उघडून दार उघडून तू कुठे चाललंय बघायला जाणार काय. त्याप्रमाणे ती वृत्ती अंतःकरणात उठली, ती त्याच्या मार्गाने चालली होती. आम्ही जर का तिला त्याच्या मागे नाही गेलो किंवा त्याला विरोध नाही करत बसलो तर ती वृत्ती जशी उमटली तशी ती मावळेल. आम्ही मात्र स्वरूपानुसंधानावर राहू हा एकमेव निश्चय बुद्धीने करणं अशी जी व्यक्ती करेल त्यावेळेला ती व्यक्ती सत्वशुद्धी म्हणजे अंतःकरण शुद्धी याचा अर्थ केवळ चांगले विचार मनात असणं असा नसून अंतःकरण शुद्धी याचा अर्थ अस्तित्वाच्या जाणीवेला वेध घेण्याची क्षमता बुद्धीची, विचाररहित अवस्थेमध्ये पण मी आहे या भानामध्ये राहता येणं. आणि ही डेफिनेशन ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या अध्यायामध्ये केलेली आहे की कशा प्रकारे त्यालाही दृष्टांत दिला आहे. म्हणजे महाराजांनी नुसतं डेफिनेशन करत गेलेलं नाही आहेत, दृष्टांतासहित ते गेलेले आहेत. कशा प्रकारे असतं त्यांनी म्हटलंय की गावा गेली या वल्लभू, गावा गेली या वल्लभू पतिव्रतेचा विरह क्षोभ. स्वामी याच्यावर पतिव्रता या शब्दावर खूप गमती करायचे की पतिव्रता हा कन्सेप्टच एकतर म्हणले आताच्या काळात सांगणं कठीण आहे, समजणंच कठीण आहे. तर ते रामाला आणि सीतेचं वर्णन करत ज्या वेळेला त्या नावाड्याने पार वनवासात जाताना हे करून दिलं, पार पण नेऊन दिलं नदीमधून, त्यावेळेला त्याला आता काहीतरी द्यायला पाहिजे असं रामाच्या मनात आलं. पण रामाकडे काहीच नव्हतं, सगळं वल्कलं आणि काही दागिने नाही, द्रव्य नाही. पण आता काही देता येणार नाही असं म्हणून त्याच्या मनात ती खिन्नता उमटली आणि तो खाली बघत राम उभे होते. आणि त्यावेळेला पतीच्या मनात असं चाललेलं आहे लक्षात येऊन सीतेकडे जी मुद्रिका होती ती तिने स्वतःच्या अंगावरचा दागिना म्हणजे थोडक्यात तो स्वतःहून पुढे केला. तर त्याला म्हणजे पतीच्या मनातलं न त्याने बोलता कळणं आणि तो दागिना देता येणं तसं गावा गेली या वल्लभू पतिव्रतेचा विरह क्षोभ. काही कारणानिमित्त पूर्वीच्या काळाचा दृष्टांत पण आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी पूर्वीच्या काळच्या आहेत हे गृहीत धरून आम्ही चालायला पाहिजे. गावा गेली या वल्लभू की ते कुठेतरी दुसऱ्या गावी गेलेलं आहे काही कामामुळे आणि आता कॉन्टॅक्ट नाही. पूर्वी त्यावेळेला मोबाईल वगैरे नसल्यामुळे लोकेशन ट्रॅक करता येत नव्हतं, काही व्हॉट्सॲप नव्हतं. त्यामुळे तो गेल्यानंतर हिला कधी एकदा तो भेट होईल किंवा तो गेलाय त्या विरहामध्ये ही इथे आता शोभलेली आहे. आणि मग भलते असे आणि हानी लाभू न मनेचे मी, काहीतरी घरात छोट्या छोट्या गुरगुरी झाल्या, काहीतरी मिळालं तिचं तिला गोड वाटत नाही. अंतःकरण आज सदोदित पतीशी संलग्न झालेला आहे. अशा प्रकारची जी पतिव्रता की जिला फक्त पती सोडून आता दुसरं काही आठवत नाहीये, त्याप्रमाणे तेही सत्स्वरूप रुचलेपणे, सत्स्वरूप तत्व आता बुद्धीला रुचलेलं आहे, पटलेलं आहे. हा एक भाग आहे, आम्ही पटलेल्या कॅटेगरीमध्ये. रुचलेपणे म्हणजे आता त्याच्यावर वेध घेता येतोय आणि तीच आवड लागली. स्वामी म्हणे लागबे सोबत अविट आनंद लागला असे छंद स्वरूपाचं सत्स्वरूप रुचलेपणे की आता दुसरं काही नाही, दुसरं रुचतच नाही काही. लोकमान्य टिळक ज्या वेळेला मंडालेवरून ते इथे आलेले होते आणि त्यावेळेला समारंभात त्यांच्यासाठी म्हणून गायनाचा कार्यक्रम ठेवलेला होता आणि टिळक ते सगळं ऐकत होते पण फारसा काही प्रतिक्रिया देत नव्हते. तर ज्यांनी तो आयोजित केला होता ते म्हटले की तुम्हाला आवडलं नाही का गाणं, छान नाही का झालं. ते म्हटले छान झालं तसं नाही, पण तुमच्या चेहऱ्यावर तसं काही दिसलं नाही. तर ते असं म्हणाले की गीतारहस्य निर्मिती होऊन आलेले होते की अंतःकरणावर भगवंताच्या त्या गीताची गोडी इतकी आहे की आता दुसरी गाणी तशी अळणी वाटतात. त्याप्रमाणे त्या बुद्धीला तत्वाचा वेध घेण्याची इतकी सहज प्रवृत्ती झाली आहे. रामकृष्णाचे म्हणत की माझं मनाचा सहज स्वभाव हा ऊर्ध्वगामी की काही ना काही ट्रिगर लागला की ते तत्वात विलीन होऊन जातं, भावत जातं. अशा प्रकारच्या गोष्टी
तेवी सत्स्वरूप रुचलेपणे बुद्धीचे ऐसे अनन्य होणे ते सत्वशुद्धी म्हणे केशी अंत. त्याला सत्वशुद्धी असं म्हटलं. अभयम सत्व संशुद्धी याच्यावर भाष्य चाललेलं. सत्व संशुद्धी, सत्व म्हणजे मन, त्याची शुद्धी याचा अर्थ केवळ चांगले विचार असणं हा नसून तत्वाचा वेध घेण्याची शक्ती आणि आवड त्या गोष्टीला, त्या व्यक्तीला लागलेली आहे. म्हणून एका बाजूला हे सगळं सौंदर्यपूर्ण रीतीने आपण समजून घेत आहोत आणि ज्ञानेश्वरी मधला सौंदर्य योग हा आजचा विषय आहे. पण सौंदर्य हा भाग आपण बघत असला तरी त्यातला योग हा भाग आपण सोडता कामा नये. कारण नाहीतर सौंदर्य बघता बघता काय कशामुळेच्या आधारावर हे सौंदर्य आहे हे बघायचं राहून गेलं म्हणजे समजा लग्नाला गेलं आणि त्याच्यानंतर सगळं काय काय सुंदर काय काय रुपवत कसं मांडलंय आणि कोण कोण कसं आलं हे बघत बसलो आणि लग्नामधला मुख्य गोष्ट काय असते तर मनामध्ये खरं तर जेवण असं येतं. पण मुख्य गोष्ट ही आहे की लग्न लागणं मुहूर्ताची वेळ. म्हणून चौकात त्याचं उत्तर हे आहे की लग्नाचा मुहूर्त ही मुख्य वेळ. त्याप्रमाणे ते न बघता केवळ आम्ही छान छान बघून आलो आणि तेच बघायचं राहिलं, अक्षताच टाकायचं राहिल्या तर जसं ते लग्नाला गेल्याचा फील येत नाही. त्याप्रमाणे सौंदर्य बघत बघत आलो पण योग साधायचा राहिला तर ते होणार नाही. म्हणून सांगायचं काय आहे तर सौंदर्य पूर्ण रीतीने आहे पण योग आहे, जोडलं का नाही. त्यामुळे आम्ही ज्ञानेश्वरीचं हे उपकार आहेत की या अशा प्रकारे उन्नत वातावरणात ज्ञानेश्वर महाराज आम्हाला घेऊन जातात की ज्या वातावरणात आम्हाला बऱ्याची सवय नसते आणि त्या उन्नत अंतःकरणाने, प्रसन्न अंतःकरणाने माणूस ईश्वराशी लगेच जोडला जाऊ शकतो उन्नत विचारांच्या सहाय्याने. म्हणून योगाचा पण अतिशय सौंदर्यपूर्ण रीतीने भाग ज्ञानेश्वरीमध्ये ठिकठिकाणी आलेला आहे. तो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात आलेला आहे. पण त्याचं जर का कॉमन त्याचा सूत्र काढलं तर असं लक्षात येतं की ध्यानयोगाची प्रक्रिया महाराजांनी अतिशय सुसंगत रीतीने नीट मांडून ठेवलेली आहे ज्ञानेश्वरी. आणि जसं आपण आता हे सत्वशुद्धी बघितली त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांनी ध्यानाची व्याख्या केली आहे की ध्यान म्हणजे काय. पै ध्याता आपणची परी. ध्याता म्हणजे ध्यान करणारा, ध्याता आपणची परी, ध्यानरूप वृत्ती माझा रे, ध्येयत्वेग हे अवधारी, हे ध्यान रूढी का. ध्याता म्हणजे ध्यान करणारा, स्वतःलाच ध्यानरूप वृत्तीमध्ये ध्येय मानून त्याचा अवधान ठेवतो, त्याचा वेध घ्यायचा प्रयत्न करतो आणि मूळ स्वरूप बनवण्याचा प्रयत्न करतो, याला ध्यान असं म्हणतो. आणि मग त्याच्या सूक्ष्मतेमध्ये ज्या वेळेला 15व्या अध्यायामध्ये महाराजांनी म्हटलंय की कसं करायला पाहिजे. मग हे ध्यान स्वतःचं वेध घेणं, स्वतःचं मूळ स्वरूप पाहू बघणं हे कसं असतं तर त्यांनी असं म्हटलंय मग इदम तेसी वाळीले. इदमता म्हणजे मी सोडून ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या अंतःकरणावरच्या सोडून दिल्या आणि माझ्याकडे स्वतःकडे पाहत असताना पण माझं जे व्यक्तिमत्व आहे त्याचा आविर्भाव अंतःकरणावर शोधित आहे तो काढून टाकला. केवळ माझं शुद्ध असणं हे अनुभवणं चाललेलं आहे. पण ते अनुभवत असताना आपण स्वतःकडे पाहायचं आहे. पाहावे आपणासे आपण या नावज्ञान हे ते समर्थांनी व्याख्या केली आहे. ते पाहणं तरी कसं आहे तर ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे असं म्हटलंय की आरशात जसं स्वतःचं प्रतिबिंब पाहतोस तसं पाहू नकोस, वेगळेपणाने बघू नकोस. स्वामींनी त्याला सब्जेक्टिव्ह सेल्फ असा शब्द वापरलाय जो पूर्वी कधी वाङ्मयामध्ये नाहीये. ऑब्जेक्टिव्हली आम्हाला प्रत्येक गोष्ट म्हणजे वेगळेपणाने बघायची सवय असते पण सब्जेक्टिव्हली पाहणं हे ज्ञानेश्वर महाराजांनी इथे मांडलंय की परिदर्पणाचे नि आधारे एकची करून दुसरे मुख पाहती गव्हारे तैसे नको हे. त्याला एक दृष्टांत पण त्यांनी दिलाय 5व्या अध्यायामध्ये. परी ते वेगळेपणे भोगीचे जैसे पक्षी हे फळं चुंबीचे. पक्षी ज्याप्रमाणे फळाचा आस्वाद घेतो वेगळेपणाने त्याप्रमाणे स्वतःच्या अस्तित्वाचा वेगळेपणाने आस्वाद घ्यायचा प्रयत्न करू नकोस, स्वतःमध्येच राहायचा प्रयत्न कर. तैसे नव्हे ते इथं विसरीचे भोगीतेपणे की मी ध्यान करतोय हेही हळूहळू विसरून जा. हे करत नसतो तर आपण विसरून जातोच की आपण ध्यान करतोय. किंवा कित्येक लोकांना ध्यान करता करता अरे आपण ध्यान करतोय असं विचारांमध्ये वाहून गेल्यानंतर वाटतं. तसं नसून ध्यानाच्या मुख्य प्रक्रियेमध्ये इतकं लीन होऊन गेलेलं आहे चित्त की आता वेगळेपणाने मी ध्यान करतोय अशी जाणीव वेगळेपणाने उरली नाही. ते विसरीचे भोगीतेपणही मग ते होतं. अशा प्रकारे त्या तत्वामध्ये चित्त विलीन होऊन गेलं काही काळ आणि मग एकरूपतेने त्या तत्वाचा अनुभव आला. त्याला मग देखीजे ना न देखीजे, पाहतोय आणि पाहत नाही ऐसीचे दशा निपजे, ते दर्शन माझे साचू करे. त्याला दर्शन असं म्हटलेलं आहे माझं तत्वस्वरूपाचा बोध एकरूपतेने येणार. म्हणून या सगळ्या व्याख्या आणि त्याचा योगप्रवाह हा सगळा ज्ञानेश्वर महाराजांनी एवढा
सुंदर रीतीने आणलेला आहे की खरं तर म्हणजे हा एकूण वेळेची मर्यादा बघता त्याच्यामध्ये एका प्रवचनामध्ये हे आणणं, याच्यामध्ये अनेक ओव्या आणि ते दृष्टांत न म्हणता येण्याचं एक दुःख आहे अंतःकरणामध्ये, की असं हे सिलेक्शन करताना असं वाटत होतं की अरे अजून हे पण राहिलं, ते पण राहिलं, ते पण राहिलं. पण खूप सारं गोड एकदम खायची आपल्याला सवय नसते. त्याप्रमाणे हे एवढं गोड पण पचवायला भरपूर काळ आपल्याला जाईल. त्याप्रमाणे जे काही आत्ता बोलणं झालं ते ज्ञानेश्वर महाराजांनी एकूण गीतेवर भाष्य करत असताना गीतेची स्तुती केली आहे आणि शेवटी त्यांनी असं म्हटलंय की गीताला अनेक रूपकं दिलेली आहेत. देवीचं श्री गीता हे भगवती, जे मंत्र प्रतिपाद्य भगवती, तर त्याच्यामध्ये गीतेला भगवतीचं रूप दिलं, त्याप्रमाणे गीतेला भगवान शंकरांचं रूप दिलेलं आहे, रूपक दिलेलं आहे की परी गीता ईश्वरू भोळा. शंकर जसे भोळे आहेत तसा ही गीता पण भोळा शंकर आहे. ले व्यासोक्ती कुसुम माळा, त्याने खरं तर परिधान केले व्यासांच्या वाङ्मयाच्या सुंदर पुष्पांच्या माला परिधान केलेल्या आहेत. परी माझी ही दुर्वादळा नान म्हणे की, मी दुर्वादळ वाहिलं तर नाही म्हणत नाही, त्याप्रमाणे माझा हा ग्रंथ आहे असं ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे लीन भावाने म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी जर का दुर्वादळ असेल तर आपलं तर दुर्वादळाचं एखादं कण असायचं शक्यता आहे. पण जे काही बोलणं झालं आणि त्याच्या आधाराने या एकूण प्रबोधनाच्या माध्यमातून त्या ज्ञानेश्वरीच्या वातावरणात राहायला मिळणं हेही सद्भाग्याचं लक्षण आहे. आणि त्या प्रबोधनाच्या माध्यमातून मला राहता आलं, ह्या सगळ्यात मुख्य आनंद आहे. त्याच्यातून जे काही बोलणं झालं सद्गुरूंच्या कृपेने, त्यांच्या प्रेरणेने, ते त्यांच्या चरणी अर्पण करून मी थांबतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. सर्व संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी स्मृत. तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम